रामकृष्ण हरी. मला ह्या शिवम संस्थेने आज इथे बोलावलं आणि तुमच्यामध्ये आणून उभं केलं. मला याचा खूप आनंद आहे, कारण अशी चर्चा करायला असं एक योग यावा लागतो, त्याशिवाय ते असं होत नाही. आणि त्यासाठी मी श्री इंद्रजित देशमुख यांचे खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही सांगितल्यामुळे मी आज इथं येऊन उभं राहू शकलो. मला माझ्याबद्दल सांगण्यासारखं आता ठेवलं नाही आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करून टाकलं आहे. पण जे व्हिडिओमध्ये कव्हर नाही झालं ते मी बोलतो. हो, माझा जन्म रहमतपूरमध्ये झाला. ते माझं आजोळ आहे. माझं गाव ललगुण आहे, खटाव तालुक्यामध्ये. आणि आमचं लहानपण पुण्यात गेलं आहे, कारण आईवडील पुण्यात होते, वडील पुण्यामध्ये सर्व्हिसला होते आणि त्याच्यामुळे आमचं लहानपण तिथे गेलं आहे. पण आमच्या वडिलांची खूप इच्छा होती, आम्ही सगळे बहिणी भावंड, माझा धाकटा भाऊ, बहीण, आम्ही असं इंजिनियर व्हावं. कारण ते ज्या कंपनीत काम करायचे त्यांना असं नेहमी वाटायचं की काम ते जास्त करतायत पण पगार इंजिनियरला जास्त मिळतो आहे. आणि म्हणून त्यांची इच्छा होती की आम्ही इंजिनियर व्हावं. आणि म्हणून त्यांनी आम्हाला खूप चांगल्या शाळेत टाकलं आणि आमच्यासाठी त्यांनी खूप खटाटोप केला. सगळं घर व्यवस्थित चालवण्यासाठी ते महिन्यातले जवळजवळ निम्मे दिवस ओव्हरटाईमच करायचे, त्यामुळं 12-12 तास काम करायचे. आणि मध्ये म्हटलं आहे की आमची परिस्थिती बिकट होती. ते ठीक आहे, ते लोकांना तशी दिसती, पण मला असं कधी जाणवलं नाही, कारण आमच्या आईवडिलांनी आम्हाला तसं कधी जाणवून दिलं नाही. जे मला दिसत होतं ते ठीक आहे, की ठीक आहे वडिलांना ताण पडतोय, खूप सगळं होतं आहे, ते मला दिसत होतं. पण त्यांनी कधी असं जाणवून दिलं नाही आणि आम्हालाही असं कधी फील झालं नाही. आणि त्यांनी त्याचं कधी बोलूनही दाखवलं नाही की तुमच्यासाठी आम्ही एवढं सगळं करतोय म्हणून. मी शाळा सोडलं ह्याचं कारण परिस्थिती बिकट नव्हती, मला अभ्यासच येत नव्हता. माझं शाळेत असं व्हायचं की माझ्या रिपोर्ट कार्डला कायम असे रेड लाईन असायचे आणि ते रेड लाईन आईवडिलांनी बघितले की मग मला मार पडायचा, सारखा मार पडायचा. म्हणून तो ज्यावेळेस मी 9वीत फेल झालो त्यावेळेस ठरवलं की नाही करायचं, आता शाळा सोडून द्यायची. आणि मी सांगून टाकलं आईला की नाही जाणार मी शाळेत. परत ती प्रिन्सिपल बोलवणार तुला आणि मग परत तू माफी मागणार, ते नको आहे ते सगळं. कारण खूप वेळा माफी मागून झाली होती आईने आमच्या प्रिन्सिपलची, कारण मी शाळेत मारामाऱ्या पण करायचो, भांडणं पण करायचो. आणि ते मला बघवायचं नाही की आई अशी हात जोडून प्रिन्सिपलला आणि प्रिन्सिपल जरा कडक जास्त झाली की आमची आई एकदम तिचे पायच धरायची. तर ते मला कसं तरी फील व्हायचं, माझ्यासाठी हे आईला सगळं करावं लागतं. म्हणून मी दिली शाळा सोडून. वडील थोडेसे रागवले, पण नंतर काही दिवसांनी आमची एक टीचरच घरी आली आणि तिने आमच्या आईवडिलांना थोडंसं रागवलं. ते म्हणे त्याला शाळेत नाही यायचं, पण तुम्हाला तरी कळायला पाहिजे त्याचं भवितव्य कसं होणार, अशी शाळा सोडून थोडी चालतं. आणि तोपर्यंत शाळा सोडून झालेली होती, त्यामुळं आता काही करता येणार नाही. मग टीचर म्हटली ठीक आहे, तू 10वीची परीक्षा दे, मी तुझा अभ्यास घेते. आणि ती अभ्यास घेत होती माझा आणि मी करत होतो अभ्यास. मी 10वीची परीक्षा पण दिली आणि नेहमीसारखं मी असाच विचार केला की मला नाही वाटत 10वीचे सगळे पेपर मी पास होईल. माझे 2-3 पेपर तर फिक्स आहेत की बिना अभ्यास करता मी पास होणार. ते म्हणजे सायन्स आणि दुसरं म्हणजे मॅथ्स. तिथे मला काही नाही लागायचं. मी नाही अभ्यास केला तरी मला ऑन मार्क्स मिळायचे. ऑलमोस्ट 150 पैकी तर 125-126 तर मार्क असेच मिळून जायचे. फक्त बाकी सगळ्या विषयांमध्ये माझं थोडंसं रेड लाईन यायचं. पण आश्चर्य हे होतं की ते 10वीच्या परीक्षेला मी सगळ्याच विषयात पास झालो. मीच आश्चर्य झालो की अरे मी पास कसा काय झालो. भले मला टक्के
50च्या आसपास होते, पण पास तर मी झालो होतो. पण मला माहिती होतं की मी पास होणार नाही आहे, म्हणून मी ऑलरेडी त्यामधल्या 3 महिन्याच्या सुट्टीमध्ये मी जॉब पण शोधला होता, मी जॉब करायला पण लागलो होतो. पण मी जॉब करायच्या पण आधी मी घरीच रेडिओ रिपेअरिंग वगैरे सगळं करत होतो आणि त्याच्यातून माझं अर्निंग चांगलं व्हायचं. म्हणजे मी स्क्रीन पेंटिंग करायचो, रेडिओ रिपेअरिंग करायचो, टी व्ही रिपेअरिंग करायचो. नाही जरी म्हटलं तरी मी महिन्याला 1200-1300 रुपये तर कमवत होतो त्यावेळेस. आणि ज्यावेळेस मी न्यूजपेपरमध्ये जाहिरात पाहिली कॅल्क्युलेटर टेक्निशियन पाहिजे, त्यावेळेस मला असं वाटलं की इथे जायला पाहिजे आणि म्हणून मी तिथे गेलो. मी सिलेक्ट पण झालो. एवढ्या सगळ्या मुलांच्या रांगेत मी एकटाच सिलेक्ट झालो होतो. त्यावेळी तर फक्त 10वीची परीक्षा दिली होती. माझ्याकडे अजून 10वीचं पासचं सर्टिफिकेट पण नव्हतं, पण तरीसुद्धा मी सिलेक्ट झालो होतो. माझ्यापेक्षा खूप मुलं मोठी आली होती तिथे, अगदी ग्रॅज्युएट झालेली आली होती. मे बी ज्यांनी मला सिलेक्ट केलं त्यांनी काय पाहिलं, मे बी स्वस्तात मिळेल असा विचार केला असेल, कारण हा शिकलेला नाही वगैरे वगैरे. आणि ते तसंच होतं. मला पगार 350 रुपये होता आणि मी सिलेक्ट झालो. आणि ज्यावेळेस मी घरी जास्त कमवत असताना मी 350 रुपयाची नोकरी घेतली का, कारण मला नवीन शिकायचं होतं. नवीन डिजिटल होतं. कॅल्क्युलेटर हा डिजिटल टेक्नॉलॉजी होता. रेडिओ आणि वगैरे टी व्ही वगैरे हे सगळं काय म्हणतात त्याला, RF टेक्नॉलॉजी होती, रेडिओ फ्रिक्वेन्सीवाली टेक्नॉलॉजी होती. हे काहीतरी नवीन होतं आणि मला नवीन शिकण्याची कायम इच्छा असायची. कारण मला माहिती आहे, मी लहानपणी ज्यावेळेस घरात असायचो, वडील काही घरी घेऊन आले तर दुसऱ्या दिवशी ते सगळं उघडलेलं असायचं. कारण मी सगळं हे करून जोडायचा प्रयत्न करायचो आणि ते जोडायचं नाही, आणि मग वडील आले की ते जोडायचे आणि मग त्यासाठी मार पण खायचो मी की कशाला उघडलं. म्हणजे माझे वडील ड्रॉइंगमध्ये पण छान होते, त्यांचं ड्रॉइंग पण खूप छान होतं. त्यांचा कलरचा सेट, त्यांचे ब्रशेस वगैरे सगळे असे एकदम नंबर 1 नंबर 2 सगळे असे वेगवेगळे ब्रशेस होते. आणि आम्ही शाळेत जायचो तर आम्हाला वडिलांनी एकच नंबरचा ब्रश दिलेला होता, आणि म्हणून त्यांच्या ॲब्सेंट्समध्ये मी ते ब्रश काढायचो, वापरायचो, आणि ते त्यांना कळालं की मग परत मार पण खायचो मी त्या गोष्टीसाठी. कारण ते त्यांचे एकदम प्रोफेशनल ब्रशेस होते. कारण ते फोटोग्राफी पण त्यांचं खूप स्ट्रॉंग होतं. तेवढी फोटोग्राफी मला तर येत नाही, पण त्यांच्यासारखं ड्रॉइंग पेंटिंग मला येतं. सो ह्याच्यावरून एक कळतं की वडिलांचे बरेचसेच गुण माझ्यात आले. सगळे नाही आले, पण बरेच आले. आणि ह्याला मी गॉड गिफ्ट समजतो. कारण मी ज्यावेळेस जॉबला लागलो होतो तिथे मला बरेच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. कारण पहिला जॉब होता. आमचा मालक मुंबईला राहायचा, तो पुण्याला अधूनमधून यायचा. ट्रेनिंगला त्यांनी मला मुंबईला पाठवलं होतं. मुंबईला 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं, ते मी 2 आठवड्यातच संपवलं होतं. कारण मी खूप फास्ट होतो लर्न करण्यामध्ये. आणि मग 3 आठवड्यामध्ये परत माघारी पुण्याला आलो होतो. पुण्याच्या त्यांच्या वर्कशॉपमध्ये माझं काम सुरू झालं होतं. तिथं मी पाहिलं, तिथे अजून माझ्यासारखे दुसरे टेक्निशियन पण होते. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, मीच सर्वात लहान होतो. आणि ते वेगवेगळे मशीन रिपेअर करायचे. कोणी लेजर पोस्टिंग मशीन रिपेअर करत होतो, कोणी फॅसेट मशीन रिपेअर करत होतो, कोणी आस्कोटा मशीन रिपेअर करत होतं. आणि ते सगळे मशीन्स मेकॅनिकल होते. माझंच फक्त एकट्याचं इलेक्ट्रॉनिक्स होतं. त्यामुळे माझं इलेक्ट्रॉनिक्स तर तसंही स्ट्रॉंग होतं, पक्कं होतं. ते कॅल्क्युलेटरमुळे अजून जास्त स्ट्रॉंग झालं. पण हे मशीन्स मी बघून थोडंसं अट्रॅक्ट झालो. आणि काय माहिती की माझ्या वडिलांचे ते क्वालिटीज माझ्यामध्ये असल्यामुळे ते मेकॅनिकल मशीन रिपेअरिंगसुद्धा मी नाही म्हणता 1 महिन्याच्या आत शिकलो. सगळे कसे रिपेअर करायचे. खूप मोठमोठे मशीन्स होते, खूप कॉम्प्लिकेटेड मशीन्स होते, तरीसुद्धा मी ते फास्ट शिकलो. आणि त्यामुळं त्या सगळ्या जे माझे कलिग्स होते तिथे काम करणारे, त्यांच्यासाठी असं झालं की मी लहान होतो, मला ते सगळी कामं लावायची. जा वडापाव घेऊन ये, जा चहा घेऊन ये, जा माझ्यासाठी सिगरेट घेऊन ये, की माझी गाडी धुवून दे, आणि माझं टूल किट साफ करून दे, किंवा ही हातोडी दे, ते स्क्रूड्रायव्हर दे. आणि मी ते सगळं करायचो एवढ्यासाठी, कारण मला ते मशीन शिकायचं होतं. ज्या दिवशी मी ते मशीन रिपेअर करायला शिकलो त्यावेळेस ती
माझी जी सिनियर मंडळी होती, आमचा बॉस तर मुंबईला असायचा त्यामुळे त्यांना काही दिसायचं नाही इकडे काय चाललं आहे. ही सिनियर मंडळी आमच्या ऑफिसमध्ये पत्ते खेळत बसायची आणि त्यांच्या वाटेचं ज्यावेळेस काम यायचं रिपेरिंगचं, फोन यायचा कस्टमरचा, मला म्हणायचं कैलाश तू जाणार का? मी म्हणायचं हो मी जाऊ शकतो. आणि मग ते म्हणायचं जा करून ये, तिथून काय अडचण आली तर तिथून फोन कर. आणि मी जायचो त्यांच्या कस्टमरकडे आणि ते मशीन मी रिपेअर करायचो. मला फोन करायची पण गरज नाही पडायची. एवढं मी ते शिकून घेतलेलं होतं आणि मी ज्या पद्धतीने रिपेअर करत होतो त्या पद्धतीने त्या सगळ्या लोकांसाठी तर मी असं बून झालो होतो एकदम. खूप छान. आमचा बॉस 2 आठवड्यातनं पुण्याला यायचा. तो बघायचा की, आणि तो आला की हे सगळी लोक आपापली कामं करायची आणि तो बघायचा की माझं काम तर लगेच 2 तासात कंप्लीट होऊन जायचं. आणि मग तो मला म्हणायचं कैलास तुझ्याकडे काम जास्त नाही आहे. म्हणायचं हां आहे पण मी ते फास्ट केलं संपवतो. चल म्हणे मग तू एक काम कर, हे तू अकाउंट्स पण सांभाळ. म्हटलं मी अकाउंटिंग कधी केलेलं नाही, मला येत नाही. बॉस म्हटलं मी शिकवतो तुला. आणि मग तो शनिवार रविवार बसून त्याने मला सगळं बुक किपिंग शिकवलं, डेबिट क्रेडिट शिकवलं. मी त्याला म्हटलं पण अरे हे डेबिट क्रेडिटचं खूप कन्फ्युजन होतं आहे. तो म्हटलं आपण नावं बदलूया, टू आणि बाय. म्हटलं हां ते ठीक आहे, ते मला कळतं. सो ते तसं त्यांनी शिकवलं. बँकेचे ट्रान्झॅक्शन कसे करायचे, बँकेत जाऊन कस्टमरचे आलेले चेक कसे भरायचे, इनवॉइस कसे बनवायचे, त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं, पिटी कॅश कशी सांभाळायची, प्रत्येक आठवड्याला ती मोजून, प्रत्येक दिवशी घरी जाताना मोजून ती कशी बुकमध्ये लिहायची, कशी सिग्नेचर करायच्या, काय करायचं, सगळं त्यांनी शिकवलं. आणि मी ते खूप फास्ट ग्रॅब केलं. त्याच्यानंतर सगळं अकाउंट्स माझ्याकडेच होतं. कुणाला पेट्रोलला पैसे पाहिजे की तो येणार, वाउचर भरणार, मला देणार आणि मी तेवढे पैसे काढून त्याला पिटी कॅशमधनं द्यायचं. कस्टमरचा चेक आला, बँकेत जाऊन भरायचो. मालकाचा मुंबईवरनं फोन यायचा, बँकेत बॅलन्स किती आहे. मग मी म्हणायचो ठीक आहे थांबा, मग मी बँकेत जाऊन येतो. कारण बँकेला फोन करून बँक सांगायची नाही, त्यासाठी बँकेतच जावं लागायचं. मग बँकेत जायचं, त्याला विचारायचो, मग ते नोटवर लिहायचो, मग त्यांना फोन ऑफिसला यायचो, परत फोन करून सांगायचं. सो ह्याच्यामुळे कसं झालं की माझं ती जी एक्सपर्टीज आहे ती अननोईंगली बिल्ड होत गेली. आणि मग एके दिवशी कसे की मी जास्त शिकलेलो नसल्यामुळे माझा काय पगार वाढत नव्हता जास्त. मग मी ठरवलं नोकरी सोडायची. मी नोकरी सोडली. मालकाने ठरवलं की पुण्याची ब्रांच बंद करायची. त्यांनी ब्रांच बंद करायचं डिसिजन घेतलं. सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, कस्टमर्सला वगैरे. मी मुंबईला गेलो. मालकाला म्हटलं मी तुझी ब्रांच घेऊ का विकत, तू देतो का मला विकत. त्यांनी मला विचारलं तुझ्या खिशात पैसे किती आहेत. म्हटलं माझ्या खिशात पैसे नाही आहेत. मग तू विकत कशी घेणार. म्हटलं त्यातूनच घेणार. मग तो थोडासा सरप्राईज झाला होता, शॉक झाला. त्याच्या तोंडातनं काही आवाजच येत नव्हता. थोड्या वेळाने म्हटला चल मी तुला आता जेवायला घेऊन जातो. आणि मग मला तिकडे मुंबईला जेवायला घेऊन गेला. नंतर मला म्हटला तुझं पक्कं आहे का. म्हटलं हो माझं पक्कं आहे. तू चालवू शकतो. म्हटलं हा मी चालवू शकतो. मग तो म्हटला ठीक आहे 8 दिवसांनी मी पुण्याला येतो, त्यावेळेस आपण बसून बोलूया. 8 दिवसांनी ज्यावेळेस तो पुण्याला आला त्यावेळेस त्यांनी सगळं पूर्ण आखून व्यवस्थित आणलं होतं की कसं कसं ट्रान्सफर होणार, काय होणार, किती कॉस्ट पडणार. आणि त्यांनी मला सगळं समजून सांगितलं आणि मी सगळं ॲक्सेप्ट केलं. म्हटलं डन. कसलंच ॲग्रीमेंट नाही, फक्त कागदावर समजवलं ड्रॉइंग करून. असं कसलं ॲग्रीमेंट नसताना, काही नसताना त्यांनी ती पूर्ण ब्रांच माझ्या नावाने करून टाकली. अगं पूर्ण आखून व्यवस्थित आणलं होतं की कसं कसं ट्रान्सफर होणार, काय होणार, किती कॉस्ट पडणार. आणि त्यांनी मला सगळं समजून सांगितलं आणि मी सगळं ॲक्सेप्ट केलं. म्हटलं डन. कसलंच ॲग्रीमेंट नाही, फक्त कागदावर समजवलं ड्रॉइंग करून. असं कसलं ॲग्रीमेंट नसताना, काही नसताना त्यांनी ती पूर्ण ब्रांच माझ्या नावाने करून टाकली. बॅलन्ससुद्धा तो तसाच्या तसाच त्यांनी ट्रान्सफर केला. आणि ज्या जागेत, ज्या भाड्याच्या जागेत आम्ही हे काम करत होतो त्या जागेच्या मालकाला पण त्यांनी जाऊन सांगितलं की आजपासून आता ह्याचा मालक हा आहे. तो
लँडलॉर्ड पण माझ्याकडे बघून म्हणायला लागला की ह्या पोराला दिलंय तुम्ही हे सगळं. तो म्हणे हो ह्याला दिलंय. तो करणार का? म्हणे हो करणार. आणि मग झालं माझं चालू. तिथून माझी सुरुवात झाली आणि आज ही कंपनी इथे आहे. आज ही कंपनीची नेटवर्थ 4,000 करोडपेक्षा जास्त आहे. सो ही कंपनी इथपर्यंत आणण्यासाठी असं काही नाही आहे की माझ्या लाईफमध्ये सगळंच चांगलं 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 होत गेलं. त्याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आले. पण मी जसं म्हटलं ना की ही कंपनी इथपर्यंत आणण्यासाठी आहे ना बऱ्याचशाच लोकांचा हात आहे असं मला आज अलीकडे वाटायला लागलं. कारण ज्या ज्या काळामध्ये जे जे डिसिजन घेतले त्या डिसिजनची कॅपॅसिटी ते डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये आली कुठून, हा जर का मी आता खोलात जाऊन विचार केला ना तर सर्वात पहिला मला माझी आई आठवते. कारण मी म्हणेल की तिने मारून ठोकून आम्हा तिघं बहिणी भावंडाला असं बनवलेलं आहे ना की चांगलं काय वाईट काय हे कसं ओळखायचं, सगळ्या गोष्टी इथिकली कशा फॉलो करायच्या, व्हॅल्यूज कसे हे करायचे मला पण कळत नाही आहे. आज आपण जसं बघतो की आज एवढे आश्रम आहेत, जसं रामकृष्ण मठ आहे, बरेचसेच लोक तिथे जातात, आज तिथं प्रवचन ऐकतात. त्याच्यानंतर बऱ्याचशाच लोकांना कळतं की अरे लाईफ हे काय असतं आणि त्याच्यानंतर आपण हे लाईफ कसं जगलं पाहिजे, समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे, लोकांशी कसं व्यवहार केला पाहिजे. हे माझ्या आईला जिने 3री पण शिकली नाही आहे, माझ्या वडिलांना जे 7वी पण शिकलेले नाही आहेत आणि त्यांच्या लाईफमध्ये असं कोणी गुरु नव्हता किंवा त्यांना असं कोणी गाईड करणारं नव्हतं. माझी आई तिच्या बहिणी भावंडात सर्वात लहान, माझे वडील त्यांच्या बहिणी भावंडात सर्वात लहान. आणि खेडेगावातनी तो काळ पाहिला तर जे मोठे असतात ते असे फादर फिगर नव्हते, ते असे डॉमिनेटिंग होते. लहानांकडून सर्वात जास्त काम करून घ्यायचं, त्यांना यूज कसं करायचं असा तो काळ होता. आत्ताची गोष्ट वेगळी आहे. आता खूप फरक पडलेला आहे प्रत्येक फॅमिलीमध्ये, पण तो काळ तसा नव्हता. आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले, कानाने ऐकले. मी ज्या वेळेला गावाला जातो त्या काळामध्ये मी ज्यावेळेस लहान होतो आम्ही चाळीत राहत होतो. छोटीशी रूम होती, 10 बाय 10ची रूम होती. त्याच्यात आम्ही कसं राहायचो आम्हाला माहिती आहे. सरकारी नळावरनं पाणी आणायचं, रेशनच्या दुकानात जायचं, साखरेसाठी लाईन, रॉकेलसाठी लाईन, सगळ्याच गोष्टींसाठी लाईन, गहू असो तांदूळ असो. आणि दळण द्यायला गेलो की तिथे लाईन, दूध आणायला गेलो की तिकडे लाईन. आणि बराचसाच टाईम तर माझा तर लाईनमध्येच गेलेला आहे, म्हणजे सगळीकडे लाईनच लाईन. आणि त्या लाईनमध्ये उभं राहून ते सगळं करायचं. पण हे आत्ता लक्षात येतं की त्या लाईनमध्ये उभं राहून तेवढा जो टाईम जायचा 15 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, त्या 15-20 मिनिटामध्ये जे लर्निंग व्हायचं सराउंडिंगला, जे दिसायचं आणि त्याच्यातनं जे लर्निंग व्हायचं ते कुठंतरी हे काम करत असताना, बिझनेस करत असताना ते कामी आलं. आईने जे शिकवलं, तिने जे व्हॅल्यूज दिले, तिने जे क्लीननेसवरती जो फोकस केला होता. आता मला तर माझ्या घरी सगळंच काम करावं लागायचं, म्हणजे अगदी नळावरनं पाणी आणण्यापासनं, भांडी घासण्यापासनं, धुण्यापासनं, कधी स्वयंपाक करण्यापर्यंत सुद्धा. कारण तो काळ असा होता ना की कुठं नवरा बायकोमध्ये थोडंसं भांडण झालं की ती मारामारीच व्हायची. मारामारी झाली की आईचा हात असा सुजलेला असायचा. आणि आईचा हात सुजलेला असेल तर तिला ते काही कणिक मळताच यायचं नाही दुसऱ्या दिवशी. मग ते पण मी शिकलेलो होतो. आणि हे आमचं चालायचं. हे चाळीतल्या घरातनी हे सर्रास सगळ्या घरात असतं. पण त्याला तुम्ही जर का बेताची परिस्थिती म्हणत असाल ना, मी नाही तसं म्हणत. मी असं म्हणतो की तीच परिस्थिती चांगली असते, कारण तीच परिस्थिती आहे ना मुलांना खूप काही शिकवून जाते. ज्या मुलांना खूप गायडन्स मिळतं, खूप सगळ्यांकडून, पॅरेंट्सकडून, टीचर्सकडून वगैरे,
ती मुलं पॅम्पर्ड होतात. ती आयुष्यामध्ये स्वतःचं डिसिजन त्यांना स्वतःचं घेता येत नाही असं मला जाणवतं, मी बघतो. पण आमच्या आईवडिलांनी आमच्यावरती कुठल्याच गोष्टीची जबरदस्ती केली नाही की तू हे शिक, ते कर, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. मी ज्यावेळेस म्हटलं शाळा सोडतोय तरी आईवडिलांना काही वाटलं नाही. ठीक आहे, तसाही तू नापासच होतो, ते स्कूलला भरलेली फीस पण वायाला जाते, सगळंच वायाला जातं, वर्ष पण वायाला जातं, त्यापेक्षा ठीक आहे नाही करायची शाळा, नको करू. माझा भाऊ मात्र तो हुशार होता शाळेत, त्याला कधी रेड लाईन यायची नाही आणि तो मात्र ते सगळं नीट मन लावून अभ्यास करायचा आणि पुढे जायचं. मी शाळा सोडून जेव्हा जॉब करायला लागलो होतो, मी तिथल्या पण काही गोष्टी सांगतो की त्या काळात मला तेवढं इंग्लिश पण बोलता येत नव्हतं. हे मी जॉब करत असताना आणि कस्टमरकडे जाऊन जाऊन आणि माझ्या बॉसशी बोलून बोलून, कारण माझा बॉस त्याला भले मराठी हिंदी येत होतं पण तरीसुद्धा तो माझ्याशी इंग्लिशमध्येच बोलायचा आणि म्हणून मला इंग्लिश बोलणं भाग होतं, कस्टमरशी पण इंग्लिश बोलणं भाग होतं. बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांकडून शिकलो आहे. म्हणजे मी जॉब करत असताना तिथे मुंबईला ज्यावेळेस मी ट्रेनिंगला गेलो होतो, त्या ट्रेनिंगला तिथल्या ऑफिसमध्ये मी ज्यावेळेस ते सगळं रिपेरिंग शिकत होतो, तिथल्या ऑफिस बॉयकडून पण मी बऱ्याचशाच गोष्टी शिकलो. जसं तिथला ऑफिस बॉय म्हटला की तुला एका कस्टमरकडे जायचं आहे. म्हटलं हो जाणार आहे, ही आली आहे कंप्लेंट. तू असं जाणार? म्हटलं कसं, काय आलं? तो मला म्हणायचं तू बॅग हातात घेतली, त्या बॅगमध्ये टूल्स आहेत, ती बॅग इतकी जड आहे का? म्हटलं नाही. मग तुझा खांदा असा का वाकला आहे खाली? कसं चालायला पाहिजे, कसं ताट राहिलं पाहिजे, कस्टमरपाशी गेला की कसं खुर्ची ओढली पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसं हँडशेक केला पाहिजे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी ऑफिस बॉयकडून शिकलो तिथल्या. आणि आज पण मी माझ्या ऑफिस बॉयकडून भरपूर गोष्टी शिकतो. म्हणजे पहिली गोष्ट तर तो एक रिस्पेक्ट आहे की रिस्पेक्ट तुम्ही कुणी असो, लहान असो मोठा असो, तुम्ही त्याला रिस्पेक्टफुल्ली बघा. कारण तो काय मशीन नाही, तो देवाने बनवलेला माणूस आहे आणि त्याच्या आत देव आहे, परमेश्वर आहे. त्या परमेश्वराकडे बघायचं आणि त्याला तो रिस्पेक्ट द्यायचा. हे ज्यावेळेस हे मी माझ्या आईकडून शिकलेलो आहे. आणि म्हणून आज माझा ऑफिस बॉय जर का मी एका मीटिंगमध्ये असेल आणि तो माझ्याकडे येतो आणि म्हणतो की सर या चेकवर सही करायची आहे, बँकेत जायचं आहे, बँक 12 वाजता बंद होईल, त्याच्या आधी हे पेमेंट इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि मग मी चेकवर साईन केली आणि माझी साईन अशी थोडीशी वेडेवाकडी झाली तर त्यालाच कळते. तो सांगतो सर मला परत माघारी यावं लागेल, साईन चुकली आहे, तुम्ही परत अजून एक साईन करा तिथेच. एवढी डेअरिंग आहे त्याची मला बोलण्याची. मग हे सगळं तो कुणासाठी बोलतो? तो हे नाही बघत आहे की मी कोण आहे, तो हे बघतोय की तो कुठल्या ऑर्गनायझेशनसाठी काम करतोय आणि ती ऑर्गनायझेशन त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि त्या ऑर्गनायझेशनचं प्रत्येक गोष्ट परफेक्ट आणि क्वालिटी वाईज होणं किती महत्त्वाचं आहे. आणि अशीच लोकं मला जास्त आवडतात, जे तुमच्या रिपोर्टिंग मॅनेजरला जास्त इम्पॉर्टन्स देऊन तुम्ही तसं काम करत राहिला तर तुम्ही ऑर्गनायझेशनसाठी काम नाही करत. मग तुम्ही फक्त तुमच्या बॉसला पॅम्पर करण्यासाठी काम करता, त्याचा अर्थ तसा होतो. अँड दिस इज व्हॉट आय ऑल्सो बिलीव्ह. हा झाला एक पार्ट. ज्यावेळेस मी ते रिपेरिंग करत होतो, मग संजय आला, संजयने मग अँटीव्हायरस लिहायला सुरुवात केली. आम्ही गेलो, प्रोडक्ट बनवलं, प्रोडक्ट बनवून मग मार्केटमध्ये गेलं. प्रोडक्ट आम्ही त्यावेळेस बनवलं ज्यावेळेस मार्केटमध्ये सॉफ्टवेअरला कुणीच पैसे देत नव्हतं. प्रोडक्ट बनवताना सुद्धा ज्यावेळेस मी रिपेरिंगमधनं एवढे पैसे कमवत होतो आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटला संजयला आणि त्यांनी 2 डेव्हलपर लावले होते ज्यांची सॅलरी मी देत होतो आणि ते प्रोडक्ट डेव्हलप्ड होत होतं, तोपर्यंत त्या प्रोडक्टमधनं कुठलाच रेव्हेन्यू जनरेट होत नव्हता. पण मी जे काही रिपेरिंगमध्ये कमवत होतो ते त्याच्यावरती खर्च होत होता. तिथे माझी आई येऊन मला म्हटली की अरे तू पैसे कमवतोय आणि तू ह्याच्यावरती का खर्च करतोय? म्हणलं कुणावरती? तुझ्या भावावरती. म्हणलं त्याच्यावरती नाही खर्च करत. नाही म्हणे तो काय करतो? तो नुसता कॉम्प्युटरच्या समोर बसलेला आहे, काय करत असतो, दिवस दिवस तिथे समोर असतो, त्याच्यातून काय होणार आहे?
आणि ते कसं तुला हे करणार? तुझ्याकडे आलेले पैसे तू स्वतःचं घर घ्यायला पाहिजे, तुझं लग्न झालंय, तुला मुलगी आहे, पहिलं स्वतःचं बघ, मग नंतर त्याचं बघ. आणि त्याच्यामुळे मला कळायचं की कसं आहे ना, की आईवडिलांना हे कळत नव्हतं की मी काय करतोय. आणि ठीक आहे, ते 2-3 वर्षे खर्च झाला, पण त्याच्यानंतर प्रोडक्ट आलं. प्रोडक्ट आल्यानंतरची त्याची दुसरी गोष्ट अशी आहे की प्रोडक्ट डेव्हलप झालं, सगळं बाहेर आलं. नंतर मी प्रश्नात पडलो की अरे मी कशाला सांगितलं संजयला हे प्रोडक्ट डेव्हलप करायला? कारण मी तर टेक्निकल माणूस, मला प्रोडक्ट विकता येत नाही, मला विक्रीचा कसलाच एक्सपिरियन्स नाही आहे, त्याला पण नाही आहे, त्याला डेव्हलपमेंटचा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स कुठला? तो कॉलेजमध्ये असताना करत होता, त्याच्याकडे पण एक्सपिरियन्स नव्हता कसलाच. आणि आता हे प्रोडक्ट विकायचं कसं? आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये कुणी सॉफ्टवेअरला पैसे देत नव्हतं, मी सेल्सची टीम लावली होती. सेल्स टीमवरती एवढा खर्च झाला, 6 महिन्यात एकही कॉपी विकल्या गेली नाही. सगळं माझं रिपेअरिंगवरती चालू होतं. 6 महिन्यानंतर मलाच कसं तरी फील व्हायला लागलं. मग मी ठरवलं की आता अर्धा टाईम सेलसाठी वापरायचा आणि अर्धा टाईम रिपेअरिंगसाठी वापरायचा. आणि मग मी स्वतःच प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये सुरुवात केली, जाऊन कस्टमरशी बोलायला आणि प्रोडक्ट विकायला. आणि जबकी मला सेल्सचा कसलाच एक्सपिरियन्स नव्हता, पण तरीसुद्धा पहिले 8 दिवसातच मी 4 कॉपी विकून आलो होतो. ज्या काळामध्ये लोक सॉफ्टवेअरला एकही रुपया देत नव्हते, त्या काळामध्ये मी सॉफ्टवेअर 500-500 रुपयाला एक कॉपी विकून आलो होतो. आणि पहिल्या आठवड्यात 4 कॉपी विकल्या होत्या. त्याच्यावरनं मग मला कॉन्फिडन्स आला की हे मी करू शकतो. आणि मग हळूहळू रिपेअरिंगवरचा माझा फोकस कमी झाला, पण रिपेअरिंग चालू होतं कारण तिथे माझ्याकडे चांगली मुलं होती. आणि मी पूर्ण हळूहळू स्वतःला सेल्सवरती झोकायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू सेल वाढत गेला. मग पुण्यात बरेचसेच लोक प्रोडक्टला ओळखायला लागले. आणि ज्यावेळेस आपण प्रोडक्ट बनवतो, कॉम्पिटिशनमध्ये कोण होतं? कॉम्पिटिशनमध्ये सगळे फॉरेनच्या कंपन्या होत्या, लाईक नॉर्टन झालं, मॅकेफे झालं, डॉक्टर सोलोमन झालं, एवढ्या दिग्गज कंपन्या अमेरिकेतल्या कंपन्या होत्या. आणि तुम्हाला असं वाटतं का की एक मुलगा त्याच्याबरोबर दुसरा 1 किंवा 2 डेव्हलपर घेऊन त्या तोडीचं सॉफ्टवेअर बनवू शकेल? शक्यच नाही आहे. पण मग त्यांनी काय बनवलं? त्यांनी ते बनवलं जे त्यांच्या प्रोडक्टमध्ये मिसिंग आहे, जे त्यांचे प्रोडक्ट, फॉरेनचे प्रोडक्ट जे करू शकत नाही तेवढंच त्यांनी काम केलं. बाकी पूर्ण अँटीव्हायरस अजून बनवलंच नव्हतं. आणि मग मी तेच जाऊन विकायला सुरुवात केली की कस्टमरला मी हे सांगायचो की अँटीव्हायरस पाहिलं तर तुम्हाला ते तर विकत घ्यावंच लागेल, प्लस माझं पण घ्यावं लागेल, कारण ते लोक हितपर्यंत काम करतात, त्याच्या पुढचं काम माझं प्रोडक्ट करतं. आणि असं करून क्विकिलच्या प्रोडक्टला मार्केटमध्ये एक्सेप्टन्स यायला लागला आणि लोक प्रोडक्ट विकत घ्यायला लागले. आणि मग हळूहळू संजयने मग बाकीचा पार्ट पण तो कंप्लीट करत गेला. त्याला लागले 3-4 वर्ष अजून. पण नंतर प्रोडक्ट असं झालं की जेवढे MNC प्रोडक्ट्स आहेत त्याच्यापेक्षा वेगळं पाहिजे, कारण आपल्या भारताची कंडिशन वेगळी होती. त्या काळामध्ये इंटरनेट हे टेलिफोनच्या लाईननी यायचं, टेलिफोन लाईननी ते डायल करायचं, डायल करत करत कित्येक वेळा ते कट होणार, कट झाल्यानंतर मग परत ते कनेक्ट करायचं. आणि अशा ह्याच्यामध्ये फॉरेनचे प्रोडक्ट मार खात होते. आणि हे आपल्याला माहिती होतं, मला माहिती होतं की इथे इंटरनेटचा कसा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर इथे लोक त्यांचा डेटा बॅकअप नाही घ्यायचे, अजूनही घेत नाहीत लोक, बरेचसेच लोक. आता याला तर 30 वर्ष होऊन गेले, पण अजून कित्येक लोकांकडे कॉम्प्युटर असेल पण त्यांनी त्यांच्या डेटाचा बॅकअप घेतला आहे का? विचारा कोणाला आहे, घेतलेला नसेल अजूनही. पण हा बॅकअप घेण्याची कॉन्सेप्ट बाहेर देशामध्ये अगदी डे 1 पासून आहे. त्यामुळं तिथल्या लोकांना अगदी असं व्हायरसने काही जरी झालं तरी ते सगळं डिलीट करून नव्याने परत त्यांचा डेटा बाहेर काढून ते काम करायचे. आपल्याकडे ती तशी परिस्थिती नव्हती. मग ह्या सगळे चॅलेंजेस बघतच आम्ही असे अँटीव्हायरस क्विकिलचं असं बनलं की अरे तुमच्या एखाद्या डेटा फाईलला व्हायरस लागलेला असेल तर क्विकिलच एकमेव आहे जे त्याच्यातनं व्हायरस काढून देईल. बाकीचे लोक, बाकीचे कॉम्पिटिटर्स ते काढणार नाही, ते फक्त सांगेल की ह्या फाईलला व्हायरस आहे, तुम्ही डिलीट करा. आणि क्विकिलच एकमेव असं होतं की त्या फाईलमधनं व्हायरस काढून द्यायचं. म्हणून क्विकिल
हळूहळू हळूहळू इतकं पॉप्युलर झालं की आज गेले 25-1 वर्ष होऊन गेलेत. क्विक हिल भारतामध्ये आत्ता नंबर 1 पोझिशनला आहे. तेव्हापासून आहे, म्हणजे 25 वर्षापासून नंबर 1 पोझिशनला आहे आणि ते अजूनही नंबर 1 पोझिशनला आहे. आणि अजूनही ते प्रीमियम कॉस्टला विकले जातं. बाकीचे सगळे MNC प्रोडक्ट जे फॉरेनचे आहेत, दिग्गज अँटीव्हायरस कंपन्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत, ते अजूनही क्विक हिलपेक्षा कमी किमतीत विकले जातात. आणि क्विक हिल थोडंसं महाग विकलं जातं कारण क्विक हिल हे वेगळं आहे. क्विक हिलला इंडियनचे चॅलेंजेस सगळे माहिती आहेत आणि ते तसं सोडवतं. हळूहळू कंपनी जशी मोठी होत गेली आणि ही कंपनी मोठी करत असताना मला त्या काळामध्ये असे खूप चॅलेंजेस आले. कित्येक वेळेला असं झालं होतं की स्टाफ वाढलेला आहे आणि कित्येक महिन्यांमध्ये असं व्हायचं की त्या क्वार्टरमध्ये किंवा त्या 6 महिन्यामध्ये तेवढे पैसे जमा व्हायचे नाही, कारण डेव्हलपमेंटची कॉस्ट कायम वाढतच राहायची. आणि एक काळ असा होता की पगार कसे देणार, पगार द्यायला पैसेच नाही आहेत. मी ज्यावेळेस बँकेकडे गेलो, बऱ्याच ह्याच्याकडे गेलो, लोन मागायला गेलो, बँकेने वगैरे लोन दिलं नाही. बँकेचं म्हणणं काय होतं की आम्ही सॉफ्टवेअर कंपनीजला लोन देत नाही, कारण सॉफ्टवेअर दिसत नाही, ते ॲसेट नाही, त्यांच्यासाठी ॲसेट पाहिजे. ते म्हणे जर का तुमचं दुकान असेल आणि दुकानामध्ये माल भरायचा असेल तर तुम्हाला किती लोन पाहिजे, 3 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये ते मिळेल, पण सॉफ्टवेअरसाठी नाही. हा माझा मोठा प्रॉब्लेम होता की सॉफ्टवेअरसाठी लोन मिळत नव्हतं. त्या काळात हे असे VC फंडर वगैरे हा कॉन्सेप्ट नव्हता. 95च्या काळामध्ये वगैरे, 98च्या काळामध्ये. आणि खूप अडचण व्हायची. मग कसं तरी त्या रिपेअरिंगमधनंच ते मॅनेज करत करत मी ती कंपनी पुढे नेत गेलो. ज्यावेळेस मी दुसऱ्या शाखा ओपन करायला सुरुवात केली, जशी नाशिकला झाली ना, इंदोरला झाली, बडोद्याला झाली, मुंबई, असे सगळीकडे ऑफिस उघडत गेलो आणि मग माझा रेव्हेन्यू झपझप वाढत गेला. इतका वाढत होता की वर्षाकाठी माझी कंपनी जवळजवळ 80-90% ग्रो होत होती. एवढा ग्रोथ होता प्रत्येक वर्षी. आणि हे कंटिन्यूस जवळजवळ 7-8 वर्ष चालू होता, 2002 पासून 2010-11 पर्यंत. जशा मी ब्रांचेस वाढवत गेलो तसं तो रेव्हेन्यू वाढत गेला. आणि मग त्याच्यानंतर हे सगळे फायनान्स कंपन्या पुढे आल्या, तुम्हाला लोन पाहिजे का, तुम्हाला लोन पाहिजे का, तुम्ही पैसे घ्या. ज्यावेळेस मला पैशाची गरज होती त्यावेळेस ह्या लोकांनी पैसे नाही दिले. नंतर ते खूप मागे लागले होते, पण त्यावेळेस मला पैशाची गरज नव्हती. पण 2010 साली मी सिक्वोयाकडून इन्व्हेस्टमेंट घेतली. आता हा जरा थोडासा विषय थोडासा वेगळा आहे, तुम्हाला कितपत समजेल मला माहीत नाही. पण पैशाची गरज नसताना मी का सिक्वोयाकडून पैसे घेतले, मी का कंपनी डायल्यूट केली. कंपनीचा 10% मालकी हक्क सिक्वोयाला दिला, 90% मालकी हक्क माझ्याकडे राहिला. पण ज्यावेळेस माझ्याकडे 100% मालकी हक्क होता त्यावेळेस मी कंपनीचं कस्टमरच्या बेसवरती, रेव्हेन्यूच्या बेसवरती आणि बॉटम लाईनच्या बेसवरती व्हॅल्युएशन काढलं तर ते किती निघत होतं, ते निघत होतं 200-300 कोटी. म्हणजे एका CAला विचारलं तर तो म्हणतो की 250 कोटी, दुसऱ्या CAला विचारलं तर तो म्हणतो 300 कोटी, कोणी म्हणतंय 350 कोटी, कोणी म्हणतंय 450 कोटी. असं सगळं चाललेलं होतं, फिक्स काहीच कळत नव्हतं. त्यावेळेस मला एक फायनान्स एक्सपर्ट येऊन म्हटला की कैलाश, अरे तुला पैशाची गरज नाही, पण तू 10% मालकी हक्क दुसऱ्याला दिला तर देताना त्याची व्हॅल्यू एक फिक्स होईल. आणि ती जी व्हॅल्यू फिक्स होईल ना, ती अख्ख्या दुनियाला कळून जाईल की तुझ्या कंपनीची व्हॅल्यू काय. ती मग 300 कोटी आहे का 400 कोटी आहे का 450 कोटी आहे, ती फिक्स होऊन जाईल. आणि समजा जर का तू आज समजतो की आज CA तुला म्हणतोय की तुझ्या कंपनीची व्हॅल्यू 300 कोटी आहे, म्हणजे तुझ्याकडे 100 शेअर आहेत आणि 100 शेअर्सची व्हॅल्यू 300 कोटी आहे. 10% जर का मी शेअर्स कंपनीचे एका दुसऱ्या कंपनीला दिले, म्हणजे 100 शेअरपैकी 10 शेअर्स दुसऱ्या कंपनीला दिले, 90 शेअर्स माझ्याकडे आहेत.
मग त्या 300चे 90% व्हॅल्यू आहे. पण जर का त्या कंपनीने तुझ्या कंपनीची व्हॅल्यू जर का 500 कोटी केली तर तुझ्या 90% शेअरची व्हॅल्यू किती झाली. मग मला ते गणित समजलं आणि ते पटलं. मग माझ्या लक्षात आलं की पैसे नसताना सुद्धा पैसे घेणं किती इम्पॉर्टंट आहे. दुसरा फायदा असा राहतो की एखादी मोठी कंपनी तुझ्याबरोबर आली तर मग तुझ्या बिझनेसमध्ये जेवढे कॉम्पिटिटर्स येतात ते तुला घाबरून राहतात, थोडेसे टरकून राहतात. कारण समजा त्यांनी तुला किल करायचं ठरवलं तर ते काय, त्यांचं प्रोडक्ट फुकट वाटतील मार्केटमध्ये. समजा 2 वर्ष त्यांनी त्यांचं प्रोडक्ट फुकट वाटलं मार्केटमध्ये तर तुझा रेव्हेन्यू 0 होईल. म्हटलं हो. पण जर का त्यांच्या हे लक्षात आलं की तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत तर ते तसलं कधीच काम करणार नाहीत फुकट वाटायचं. मग ती पण गोष्ट माझ्या लक्षात आली आणि म्हणून मग मी सिक्वोयाकडून पैसे घेतले. त्यांना 10% माझ्या कंपनीची इक्विटी त्यांना दिली. आता हे डील करत असताना ज्यावेळेस पिचिंग होत होतं त्यावेळेस मी कमीत कमी 10 फायनान्सच्या कंपन्यांना भेटलो, जगातल्या टॉप 10 कंपन्यांना जाऊन भेटलो. आणि त्यांच्यासमोर पिचिंग करत असताना ते कसे प्रश्न विचारत होते आणि मी कशी उत्तरं देत होतो आणि मी माझ्या कंपनीबद्दल किती कॉन्फिडेंटली बोलत होतो हे मला त्याच्यातनं शिकायला मिळालं, भरपूर शिकायला मिळालं. आणि ते मी सारखं करत असताना पिचिंगची प्रॅक्टिस केली, पिचिंग करत होतो. आणि त्याच्यावरनं मलाच असं फील व्हायला लागलं की अरे हे CA जे मला सांगतायत की माझ्या कंपनीची व्हॅल्यू 300 कोटी 350 कोटी ही चुकीची आहे. मग माझ्या मते ती व्हॅल्यू किती असली पाहिजे. माझ्याकडे काही गणित नव्हतं, माझ्याकडे काही फॉर्म्युला नव्हता. पण मी म्हटलं की ती 600 कोटी तरी असली पाहिजे. आणि ज्यावेळेस माझ्याकडे प्रपोजल आले ते असेच प्रपोजल आले 500 कोटी 525 कोटी वगैरे. आणि मग मी त्यातलं एकाला धरलं. मी त्याला म्हटलं की माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते 500 नाही आहे, ते 600 कोटी आहे. आणि ते निगोसिएशन आहे ना महिनाभर चाललं होतं. तो सारखा मला कन्व्हिन्स करायचा आणि माझा आकडा काय हलवत नव्हतो, मी तिथेच टिक होतो. की ते माझा भाऊ मला म्हटला, संजय कैलास जास्त ताणू नको, हे रबर बँड सारखं असतं, हे जर का तुटलं तर मार्केटमध्ये रिलेशन खराब होतील आणि मग तुला जे 500 मिळतात ना ते पण मिळणार नाही. मी म्हटलं हो गॉट इट, मी माझं बघतो कसं पिच करायचं. पण मी तो ताणून धरला होता आणि समोरच्याला मी हेच सांगत होतो की ॲक्च्युली माझ्या कंपनीची व्हॅल्यू 1000 कोटी आहे, मी तुम्हाला डिस्काउंट देतो आहे 40%, ती 600 बरोबर आहे. आणि त्या सिक्वोयानी त्यांना पटलं, ते ॲक्सेप्ट केलं. ते म्हणले जर का तुझी ही व्हॅल्यू मी ॲक्सेप्ट केली तर तू पेपर लगेच साईन करणार का. म्हणलं लगेच साईन करेल, तुम्ही लगेच पेपर घेऊन या, मी लगेच साईन करेल. आणि तो म्हटला ठीक आहे मला 1 तास दे. त्यांनी त्याच्यात जगातले सगळे टॉप लीडर बरोबर त्यांची मीटिंग केली. होईल म्हटलं हो. पण जर का त्यांच्या हे लक्षात आलं की तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत तर ते तसलं कधीच काम करणार नाहीत फुकट वाटायचं. मग ती पण गोष्ट माझ्या लक्षात आली आणि म्हणून मग मी सिक्वोयाकडून पैसे घेतले. त्यांना 10% माझ्या कंपनीची इक्विटी त्यांना दिली. आता हे डील करत असताना ज्यावेळेस पिचिंग होत होतं त्यावेळेस मी कमीत कमी 10 फायनान्सच्या कंपन्यांना भेटलो, जगातल्या टॉप 10 कंपन्यांना जाऊन भेटलो. आणि त्यांच्यासमोर पिचिंग करत असताना ते कसे प्रश्न विचारत होते आणि मी कशी उत्तरं देत होतो आणि मी माझ्या कंपनीबद्दल किती कॉन्फिडेंटली बोलत होतो हे मला त्याच्यातनं शिकायला मिळालं, भरपूर शिकायला मिळालं. आणि ते मी सारखं करत असताना पिचिंगची प्रॅक्टिस केली, पिचिंग करत होतो. आणि त्याच्यावरनं मलाच असं फील व्हायला लागलं की अरे हे CA जे मला सांगतायत की माझ्या कंपनीची व्हॅल्यू 300 कोटी 350 कोटी ही चुकीची आहे. मग माझ्या मते ती व्हॅल्यू किती असली पाहिजे. माझ्याकडे काही गणित नव्हतं, माझ्याकडे काही फॉर्म्युला नव्हता. पण मी म्हटलं की ती 600 कोटी तरी असली पाहिजे. आणि ज्यावेळेस माझ्याकडे प्रपोजल आले ते असेच प्रपोजल आले 500 कोटी 525 कोटी वगैरे. आणि मग मी त्यातलं एकाला धरलं. मी त्याला म्हटलं की माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते 500 नाही आहे, ते 600 कोटी आहे. आणि ते निगोसिएशन आहे ना महिनाभर चाललं होतं. तो सारखा मला कन्व्हिन्स करायचा
आणि मी माझा आकडा काय हलवत नव्हतो, मी तिथेच टिक होतो. तिथे माझा भाऊ मला म्हटला, संजय कैलास जास्त ताणू नको, हे रबर बँडसारखं असतं, हे जर का तुटलं तर मार्केटमध्ये रिलेशन खराब होतील आणि मग तुला जे 500 मिळत आहेत ना ते पण मिळणार नाही. मी म्हटलं हो गॉट इट, मी माझं बघतो कसं पिच करायचं. पण मी तो ताणून धरला होता आणि समोरच्याला मी हेच सांगत होतो की ॲक्च्युली माझ्या कंपनीची व्हॅल्यू 1000 कोटी आहे, मी तुम्हाला डिस्काउंट देतो आहे 40%, ती 600 बरोबर आहे. आणि त्या सिक्वॉयानी त्यांना पटलं, ते ॲक्सेप्ट केलं. ते म्हणले जर का तुझी ही व्हॅल्यू मी ॲक्सेप्ट केली तर तू पेपर लगेच साईन करणार का? म्हणलं लगेच साईन करेल, तुम्ही लगेच पेपर घेऊन या, मी लगेच साईन करेल. आणि तो म्हटला ठीक आहे मला 1 तास दे. त्याने त्याच्यात जगातले सगळे टॉप लीडर बरोबर त्यांची मीटिंग केली. तो म्हटला डन कैलास, मी सगळ्यांना कन्व्हिन्स केलं आहे, तू जेवढं सांगितलं होतं त्यापेक्षा जास्त आहे. म्हटलं किती? 601. म्हटलं वा व्हेरी गुड. म्हटलं घेऊन ये पेपर, मी साईन करतो. आणि मग मी ते पेपर साईन केले. सो आपण केलेल्या कामाची चीज आणि त्याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची हे सगळं तुम्ही काम करत असताना हळूहळू ते शिकत राहता. तुमचं 6th सेन्स जर का खरंच व्यवस्थित वापरलं ना तुम्ही, तर तुम्हाला ते ऑटोमॅटिक उमजून येतं. म्हणजे असं कित्येक वेळेला डायलॉग्समध्ये, कित्येक वेळेला आपण बोलताना, कित्येक वेळेला समोरची व्यक्ती आहे ना आपल्याला प्रेशराईज करते. पण जर का तुम्हाला तुमचे व्हॅल्यूज तुमच्याकडे स्ट्रॉंग असतील आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असेल. माझं तर खूप खूप स्ट्रेट फॉरवर्ड होतं, मला पैशाची गरज आहे का? मला पैशाची गरज नाही आहे. मग मी हे सगळं का करतो आहे? कारण त्यांना हवी आहे. मग मी माझी व्हॅल्यू कमी केली पाहिजे का? नाही केली पाहिजे. जर का मला पैशाची गरज असती तर मग मी थोडंसं निगोशिएट व्हायला पाहिलं होतं, पण मला पैशाची गरज नव्हती. म्हणून मी माझ्या पॉईंटला ठामपणे स्ट्रॉंग होतो आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं. त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर ती जगभर न्यूज झाली. पूर्ण जगात अगदी अमेरिका, जपानपासून सगळीकडे ती मोठी न्यूज झाली. आणि क्विकहिलची व्हॅल्यू 600 कोटी झाली. ती 600 कोटी झाले म्हणल्यानंतर त्याचे 10% त्यांनी 60 कोटी दिले कंपनीमध्ये. ते 60 कोटी आजपर्यंत कधी यूजच नाही झाले. ते 60 कोटीचे आता कितीतरी कोटी झालेत, 500-600 कोटी झाले असतील. ते बँकेतच आहेत. पण ते बँकेत असण्याचं पण एक मोठं ॲडव्हान्टेज असतं हे पण मला बघायला मिळालं की समोरचा व्यक्ती तुम्हाला कधीच येऊन दाबवू शकत नाही. कारण त्याला माहिती आहे की कैलाशकडे आहेत पैसे. कैलाशने जर का ठरवलं, जर का आपण कैलाशला इथे चित करायचं ठरवलं तर तो पैशाच्या जोरावरती तो आपल्याला इकडे चित करेल. त्यामुळे हे बॅकबोन असणं खूप गरजेचं असतं आणि ते दिसणं पण गरजेचं असतं. माझ्या लाईफमध्ये आहेत ना अशा छोट्या मोठ्या किस्से खूप आहेत. मी त्यातले जे आठवते ते तुम्हाला सांगतो. मी 2000 मी आता हे जे शिकवायचं सांगितलं ते 2010चं होतं. ओके, 2000ची एक गोष्ट सांगतो. 2000 साली मी पहिल्यांदा ICICI बँक बघितली, जी प्रायव्हेट बँक आणि इतकी वेल सेवा देणारी वगैरे सगळं. आणि माझ्या कंपनीचं खातं कुठे होतं तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये होतं. आणि मी अगदी त्या लहानपणापासून कॅल्क्युलेटर वगैरे रिपेअर करायचो. त्यामुळं मी ह्या सगळ्या बँका जवळनं पाहिलेल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, ह्या जेवढ्या सरकारी बँका आहेत सगळ्या बँकेमध्ये हे सरकारी लोक आहेत. आणि त्यांचं वे ऑफ वर्किंग आणि त्यांचं कल्चर खूप वेगळं आहे. आणि प्रायव्हेट बँकेचं कल्चर खूप वेगळं आहे. म्हणजे मी ज्या वेळेला ते मशीन रिपेअर करायला जायचो ना, त्या वेळेला मला आठवतं की कुणीतरी ग्राहक येतो, तिथे काउंटरला जातो, तिथं चेक देतो. त्याला समजा 5000 रुपये विड्रॉ करायचे. तो चेक तिथनं येतो, तिथं जातो, त्या बुकमध्ये नोंद होती, तिथून तो मागच्या टेबलवर जातो. मागच्या टेबलवरचा व्यक्ती त्याची सिग्नेचर बघतो, रजिस्टर काढतो, ते सिग्नेचर टॅली करतो, तिथून तो चेक इकडे जातो. पण तो देत नाही, तो इथे ठेवतो बाजूला असा इथे. आणि दुसरा टेबल इथेच असतो शेजारी. असं ठरवलं तर असा चेक काढून इथं ठेवू शकतो, पण नाही ठेवणार तो इथेच ठेवणार.
तो पिऊन त्यांचा गोल गोल फिरत 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 ज्यावेळेस तो तिथे येतो त्यावेळेस तो इथनं उचलतो आणि तिथे ठेवतो. तिथं ठेवल्यानंतर मग तो त्याचं काम करतो, मग तो परत तिथेच ठेवतो त्याच्या बाजूला. मग तिथून परत त्याच्याच बाजूच्या टेबलला जायचं, पण तो पण नाही देणार पुढे. असं करत 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 ज्याने काउंटरला चेक दिलाय त्याला पैसे मिळायला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागायचा. आणि मी ज्यावेळेस ICICI बँकेत गेलो तिथं मी पाहिलो, दारात एंट्री मारल्यापासून अगदी पाण्याची बॉटल आली. सर काय पाहिजे तुम्हाला, सर कशासाठी आला आहे, आणि हे ते वगैरे. त्यांची इतकी सेवा बघून तर मी अगदी हे झालो, म्हटलं अरे हे काय एवढा मोठा डिफरन्स कसा काय. आणि मला तो डिफरन्स कळतच नव्हता, म्हणजे इतका फरक कसा काय, प्रायव्हेट बँकेमध्ये एवढा फरक असतो. खूप चांगली गोष्ट आहे म्हटलं, अशा बँका पाहिजेत असं मला वाटायचं. मग मी एक दिवशी ICICI बँकेत गेलो, त्यांना म्हटलं मला माझ्या कंपनीचं खातं इथं ओपन करायचं आहे. तो म्हणले करा, नो प्रॉब्लेम. आणि मग ते सगळं फॉर्म भरत असताना माझ्या लक्षात आलं की त्यांची कंडिशन अशी आहे की मिनिमम बॅलन्स 25,000 रुपये पाहिजे. अरे बापरे, म्हटलं एवढा बॅलन्स तर माझ्याकडे नसतो कधी. ते म्हणे मग नाही तुम्ही इथे खाते उघडू नाही शकत. म्हटलं मग कुठं उघडायचं. नाही मग तुम्ही नॅशनलाइज बँकेत जा, SBIमध्ये जा, सेंट्रल बँकेत जा. म्हटलं अरे माझं खातं तिथेच आहे, मला तिथून इकडे यायचं आहे. तो म्हटला सर इथे मिनिमम बॅलन्स 25,000 लागतो. म्हटलं माझ्याकडे 25,000 नाही आहे आणि मला इथेच खातं उघडायचं आहे. ते मॅनेजरकडे घेऊन गेले. तो मॅनेजरला मी कन्व्हिन्स करतोय, तो ऐकायला तयार नाही. मग त्यांनी मला विचारलं की तुला का इथे खातं उघडायचं आहे. म्हटलं बँकेत जे पैसे असतात, समजा माझे आहेत 5,000 रुपये आहेत, ते आता मी यूज नाही करत आहे, नंतर कधीतरी यूज होतील त्यावेळेस मी ते वापरेल. पण जोपर्यंत इथे बँकेत आहेत तोपर्यंत ते पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये पाहिजे. मी नॅशनलाइज बँकेत पाहिले, तिथली एनर्जी पॉझिटिव्ह नाही आहे. आणि तो म्हटला मग इथे एनर्जी पॉझिटिव्ह आहे. म्हटलं हो इथे एनर्जी पॉझिटिव्ह आहे. हॅलो आता. सो तो म्हटला की असं तुला वाटतं. मी म्हटलं हो. आणि त्याच्याने काय होणार. म्हटलं हे 5,000 राहणार नाही, हे जास्तीत जास्त 2 महिन्यात 3 महिन्यात 5चे 25,000 होतील इथेच. आम्ही एवढा इंटरेस्ट देत नाही. म्हटलं मी इंटरेस्टबद्दल बोलतच नाही, माझा बिझनेसच ग्रो होईल. माझा बिझनेस ग्रो होईल आणि तो रेव्हेन्यू इथे यायला लागेल आणि तो जमा व्हायला लागेल. तो माझ्याकडे बघून हसायला लागला. तो बिलीव्ह करत नव्हता असल्या सगळ्या गोष्टीवरती. पण मी म्हटलं अरे मी बिलीव्ह करतो, मला माझे जे पैसे आहेत ते पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये ठेवायचे आहेत. तो ऐकत नव्हता. मग त्यांनी त्याच्या मुंबईच्या हेडला फोन केला. त्यांना सांगितलं. ते म्हणे अरे असं काही नसतं. मी म्हटलं नाही असं असतं, पण मला करायचं आहे. मग शेवटी म्हणजे अख्खा दिवस गेला त्या बँकेत माझा मॅनेजरला कन्व्हिन्स करण्यात. मग शेवटी तो बॉम्बेवरनं त्यांना तो मेसेज आला की ठीक आहे त्याला ओपन करू दे, मिनिमम 5,000 रुपये बॅलन्स आहे तर 5,000 राहू दे, नो प्रॉब्लेम. आणि मग मी माझं खातं तिथे ओपन केलं कंपनीचं, माझे सगळे पैसे तिथे ट्रान्सफर केले. आणि म्हणता म्हणता आहे ना महिन्याभरात माझा बिझनेस इतका ग्रो झाला की ते बँक बॅलन्समध्ये तो 25,000 कधीच क्रॉस करून गेला. ही ती गंमत होती. सो दिस इज वॉट आय बिलीव्ह की पॉझिटिव्ह एनर्जी खूप महत्त्वाची आहे. मग ती बँकेत असो किंवा आपल्या घरी असो किंवा आपल्या ऑफिसमध्ये असो, सगळीकडे त्याची खूप गरज लागते. आणि म्हणूनच तर मी 2000पासनं 2010पर्यंत इथपर्यंत पोचलो. आणि म्हणून तर माझ्या लाईफमध्ये सिक्वोया आली, सिक्वोयाने इन्व्हेस्टमेंट केली. आता सिक्वोयाबद्दल किती लोकांना माहिती आहे. सिक्वोया कंपनी खूप कमी लोकांना माहिती आहे. मला पण आहे ना त्या 2009-2010 साली इतकी माहीत नव्हती. फक्त एवढं माहिती होतं की सिक्वोया कंपनी आहे, अमेरिकेची कंपनी आहे आणि ती पैसे वाटते. आणि ज्यावेळेस सिक्वोयाने माझ्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले आणि ज्यावेळेस त्यांच्या टीमबरोबर माझ्या मीटिंग्स व्हायला सुरुवात झाली आणि ज्यावेळेस मी त्यांच्या हेडला भेटलो, ज्यावेळेस त्यांचे हेड एकदा मुंबईला आले होते त्यावेळेस मला बोलवलं होतं. आणि त्यांच्या हेडनी सांगितलं मला की तुला ॲपल कंपनी माहिती आहे. म्हटलं हो. ॲपल कंपनीमधली पहिली गुंतवणूक सिक्वोयाची आहे. म्हटलं अच्छा, ही खूप छान गोष्ट आहे. मग ते म्हटले गुगल माहिती आहे. म्हटलं हो. गुगलमधली पहिली गुंतवणूक सिक्वोयाची आहे. अरे म्हटलं
मग त्यांनी विचारलं याहू माहिती आहे? म्हटलं हो याहू माहिती आहे. याहूमधली पहिली गुंतवणूक शिकवायची आहे. आणि मग ते अशा कंपन्यांची नावच घ्यायला सुरुवात केली आणि ते म्हणे ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये पहिली गुंतवणूक शिकवायची आहे. आणि मग त्यावेळेस मला कळलं की सिक्वोया कंपनी छोटी नाही आहे, ही खूप मोठी कंपनी आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी मला अमेरिकेला बोलवलं आणि ज्यावेळेस मी अमेरिकेला गेलो होतो आणि त्यांनी त्यांच्या पार्टीमध्ये म्हणा किंवा त्या कॉन्फरन्समध्ये म्हणा जेवढी लोकं आली होती ती सगळी टॉप कंपन्यांची लोकं होती, सगळी टॉप. म्हणजे मायक्रोसॉफ्ट हे सगळे त्यांचे ओनर, हे ॲपल वगैरे हे सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे मालक किंवा त्यांच्या खालचे इमिजिएटली ती अशी लोकं आली होती. आणि त्या सगळ्या लोकांना भेटण्याचा मला चान्स मिळाला. आणि त्यावेळेस मला त्या सिक्वोयाचं इम्पॉर्टन्स कळालं. म्हटलं अरे सिक्वोयाला इंडियामध्ये एवढे कोणी ओळखत नाही, पण अमेरिकेत मी रस्त्याने चालताना जेवढे माझे मित्र वगैरे भेटले त्यांना ज्यावेळेस मी सांगितलं की क्विकहिलमध्ये सिक्वोयाने इन्व्हेस्टमेंट केली तर ते असे उडायचे, सिक्वोयाने इन्व्हेस्टमेंट केली एवढ्या मोठ्या कंपनीने इंडियात येऊन? म्हटलं हो. त्यावेळेस मला असं आश्चर्य वाटायचं की यांना सिक्वोया एवढी मोठी का वाटते. आणि ज्यावेळेस मी त्या मीटिंग अटेंड केल्यानंतर मला कळालं सिक्वोया किती मोठी आहे. सो मला अशा मोठ्या लोकांची साथ मिळाली. आणि सिक्वोया आल्यानंतर सिक्वोयाने पण आहे ना मला बऱ्याचशाच गोष्टी शिकवल्या, इतक्या गोष्टी शिकवल्या की कंपनी मोठी कशी करायची. तिला आत्ता ठीक आहे तुझ्या कंपनीची व्हॅल्यू आपण 600 कोटी केली, पण ह्या 600 कोटीची कंपनी आपण 1000 कोटी कशी करायची, आणि 1000ची 1500 कशी करायची, आणि 2000 कशी करायची, आणि 3000 कशी करायची. हे ज्यावेळेस त्यांनी मला शिकवलं आणि ते शिकत मग मी तशी कंपनीमध्ये चेंजेस करत गेलो. आणि म्हणून तर आज ती कंपनी एवढी मोठी झाली आणि एवढी जगभर पसरलेली आहे. तुम्हाला बऱ्याच लोकांना हे माहिती आहे की क्विकहिल म्हणलं की क्विकहिल अँटीव्हायरस बनवतं, कारण क्विकहिलचं परसेप्शनच तसं बिल्ड झालं आहे का तसं बिल्ड केलं गेलं आहे. कारण क्विकहिलचं पहिलं प्रोडक्टच अँटीव्हायरस होतं. पण आजच्या तारखेला मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर क्विकहिलमध्ये अँटीव्हायरसची डेव्हलपमेंटची जर टीम बघितली ना तर ती हार्डली 10% आहे. बाकी बऱ्याचशाच गोष्टी आम्ही डेव्हलप करतो, जसं डेटा प्रायव्हसीचं आहे, त्यानंतर फायरवॉल्स आहेत, एंडपॉईंट सिक्युरिटीज आहेत, त्यानंतर झिरो ट्रस्ट आहे. हा झिरो ट्रस्ट हा नवीन कॉन्सेप्ट आहे ज्याच्यानी म्हणजे झिरो ट्रस्ट मी तुम्हाला कसं समजून सांगू. झिरो ट्रस्ट म्हणजे एक अशी गोष्ट आहे ना की असं ॲज्युम करा की कुणी कुणावरच विश्वास ठेवत नाही, फक्त फॅक्ट्सवरती विश्वास ठेवतं. वेगळं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला घर विकत घ्यायचं आहे, तुम्ही बँकेकडे गेला, बँकेने तुमचे कागदपत्र पाहिली, तुम्हाला लोन द्यायचं बँकेने ठरवलं, बँकेने लोनचे सगळे डॉक्युमेंट्स बनवले, तुमचा चेक पण बनला, DD पण तयार झाला, सगळं झालं. आता उद्या सकाळी तुम्हाला जाऊन बँकेतनं फक्त DD घ्यायचं आहे आणि त्या बिल्डरला द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं घर ताब्यात मिळेल. आणि तुम्ही ज्यावेळेस तो चेक घ्यायला बँकेत जाता, बँक मॅनेजर तुम्हाला हसून स्वागत करतो, सगळं करतो, चाप असतो, चेक असा हातात देतो पण तसंच ताणून धरतो, सोडत नाही आणि चेक परत वळून घेतो आणि म्हणतो की तुमचा सिबिल स्कोअर अलाव करत नाही आहे मला हा चेक तुम्हाला द्यायला, तुमचा सिबिल स्कोअर कमी आहे. आता हा सिबिल स्कोअर काय आहे, तर तो बँकेच्या सिस्टीममध्ये ती एक सिस्टीम आहे की कधीतरी तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल वेळेत भरलं नसेल किंवा कधीतरी लोन घेतलेल्याचे हप्ते वेळेत भरले नसेल आणि काहीतरी कारण सांगून किंवा त्यांनी फोन केला तुम्ही उचलला नसेल तर तुमचा स्कोअर कमी होत जातो. आणि तो स्कोअर कमी झालेला बघून किंवा तुम्ही गाडी घेतली, गाडीचे हप्ते भरले नाहीत वेळेत, 2 हप्ते चुकवल्यानंतर परत भरले, तर त्यांच्या रेकॉर्डला जातं ते आणि तुमचा स्कोअर बनतो. आणि स्कोअर कमी असेल तर बँक तुम्हाला चेक देत नाही. आता तुमचे कागदपत्र व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण सिबिल स्कोअर करेक्ट कसा करणार सांगून. झिरो ट्रस्ट म्हणजे एक अशी गोष्ट आहे ना की असं ॲज्युम करा की
कुणी कुणावरच विश्वास ठेवत नाही, फक्त फॅक्ट्सवरती विश्वास ठेवतं. वेगळं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला घर विकत घ्यायचं आहे, तुम्ही बँकेकडे गेला, बँकेने तुमची कागदपत्र पाहिली, तुम्हाला लोन द्यायचं बँकेने ठरवलं, बँकेने लोनचे सगळे डॉक्युमेंट्स बनवले, तुमचा चेक पण बनला, DD पण तयार झाला, सगळं झालं. आता उद्या सकाळी तुम्हाला जाऊन बँकेतनं फक्त DD घ्यायचं आहे आणि त्या बिल्डरला द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं घर ताब्यात मिळेल. आणि तुम्ही ज्यावेळेस तो चेक घ्यायला बँकेत जाता, बँक मॅनेजर तुम्हाला हसून स्वागत करतो, सगळं करतो, चाप असतो, चेक असा हातात देतो पण तसंच ताणून धरतो, सोडत नाही आणि चेक परत ओढून घेतो आणि म्हणतो की तुमचा सिबिल स्कोअर अलाव करत नाही आहे मला हा चेक तुम्हाला द्यायला, तुमचा सिबिल स्कोअर कमी आहे. आता हा सिबिल स्कोअर काय आहे, तर तो बँकेच्या सिस्टीममध्ये ती एक सिस्टीम आहे की कधीतरी तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल वेळेत भरलं नसेल किंवा कधीतरी लोन घेतलेल्याचे हप्ते वेळेत भरले नसेल आणि काहीतरी कारण सांगून किंवा त्यांनी फोन केला तुम्ही उचलला नसेल तर तुमचा स्कोअर कमी कमी होत जातो. आणि तो स्कोअर कमी झालेला बघून किंवा तुम्ही गाडी घेतली, गाडीचे हप्ते भरले नाहीत वेळेत, 2 हप्ते चुकवले नंतर परत भरले, तर त्यांच्या रेकॉर्डला जातं ते आणि तुमचा स्कोअर बनतो. आणि स्कोअर कमी असेल तर बँक तुम्हाला चेक देत नाही. आता तुमचे कागदपत्र व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण सिबिल स्कोअर करेक्ट कसा करणार? तुमचा सिबिल स्कोअर बिघडला होता, तुम्हाला जाऊन त्याचे पाय धरावे लागतात, तेव्हा कुठंतरी तो सिबिल स्कोअर परत जागेवर येतो आणि तो पण पूर्ण 100% परफेक्ट येत नाही, तो फक्त 2 पॉईंट वाढवून देतो. असं करत करत तुमचा सिबिल स्कोअर व्यवस्थित होतो. म्हणजे जुनी कधीतरी केलेली चूक पुढे येऊन आपल्याला आपल्यासमोर स्पीड ब्रेकरसारखी येऊन उभी राहते. झिरो ट्रस्ट एक्झॅक्टली तसाच कॉन्सेप्ट आहे. झिरो ट्रस्ट म्हणजे तुम्ही एका कंपनीमध्ये समजा 100 लोक आहेत, तर 100 लोकांमध्ये असे काही लोक तरी डेफिनेटली असणार आहेत की जे चोरीमारी करतात, कंपनीच्याच ॲसेट चोरतात, कंपनीचा डेटा चोरतात, कंपनीची माहिती चोरतात, स्वतःच्या ईमेल ID ला पाठवतात किंवा मित्राला पाठवतात किंवा कॉम्पिटिटरला पाठवतात किंवा दुसऱ्याला कोणाला तरी विकून येतात. आणि हे कुठंतरी त्यांच्या सिस्टीममध्ये ट्रॅक होतं, ट्रॅक झालं की त्यांचा स्कोअर कमी होतो. त्यामुळं कंपनीच्या आतमधले व्यवहार ज्यावेळेस एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कुठला तरी इन्फॉर्मेशन डेटा देत असेल, मार्केटिंगचा असेल किंवा HRचा असेल किंवा फायनान्सचा असेल, त्यावेळेस ती सिस्टीम तुम्हाला, जर का तुम्ही झिरो ट्रस्ट इम्प्लिमेंट केलेलं असेल तर सिस्टीम तुम्हाला सांगते की तुम्ही ज्या व्यक्तीला हा डेटा पाठवत आहात ती व्यक्ती ट्रस्टेबल नाही आहे, त्याचा स्कोअर कमी आहे आणि हा डेटा खूप महत्त्वाचा आहे ऑर्गनायझेशनचा, हा डेटा तुम्ही त्या व्यक्तीच्या हातात नाही देऊ शकत. ह्याला झिरो ट्रस्ट म्हणतात. म्हणजे ही सिस्टीम इम्प्लिमेंट होती ऑफिसमध्ये. म्हणजे त्याच्याने काय होतं की तुम्ही ऑफिसमध्ये सगळ्या एम्प्लॉयला फ्रीडम पण देता आणि ते एम्प्लॉय त्या फ्रीडमचा जर का गैरफायदा घेऊन काही जरी करत असतील तर तो ट्रॅक होतो आणि तो ट्रॅक झाल्यानंतर त्याला काही कामावरनं काढून टाकण्यात येत नाही, कारण तो महत्त्वाचा ॲसेट असतो कंपनीसाठी. पण त्याच्यावरती किती विश्वास कंपनीने ठेवायचा हे कंपनी स्वतःहून डिफाईन करतं आणि ही सिस्टीम आम्ही बनवतो. याला म्हणतात झिरो ट्रस्ट. सो हा कॉन्सेप्ट अजून खूप नवीन आहे. तो असा प्रत्येक कंपनीत इम्प्लिमेंट होता होता अजून पुढचे 10-12 वर्ष जातील माहीत नाही, कारण लोकांना अजून अँटीव्हायरस आणि एंडपॉईंट सिक्युरिटीमध्येच कॉम्प्लिकेशन्स वाटतात. हे तर खूपच पुढची गोष्ट आहे. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे मला कायम आहे ना हे सांगायला आवडतं की मी प्रत्येक वेळेला जे करत आलो, म्हणजे ज्यावेळेस मला कॉम्प्युटर माहीत पण नव्हता, कॉम्प्युटर काय असतो काय नसतो. ओके, मी त्यावेळेस कॅल्क्युलेटर रिपेअर करत होतो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिला, जसं व्हिडिओमध्ये सांगितलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे कॉम्प्युटर आला की हे जे मी रिपेअर करतो ते बंद होणार आहे. मग मला कॉम्प्युटर शिकणं भाग आहे. कॉम्प्युटर शिकलो, कॉम्प्युटर रिपेअर करायला लागलो. ज्यावेळेस मला असं दिसायला लागले की अरे कॉम्प्युटरमधले पार्ट्स आता असे येत आहेत की त्याला रिपेअर करायची गरज नाही, ते नुसतं कार्ड काढायचं, टाकून द्यायचं आणि दुसरं कार्ड आणायचं आणि जोडायचं.
आता लोक कॉम्प्युटर रिपेअर करतच नाहीत, ते नुसतेच कार्ड बदलतात. मग ते मला माहिती होतं म्हणून मी अँटीव्हायरसमध्ये शिरलो, कारण ते व्हायरस हे प्रॉब्लेम होते कस्टमरचे. आता ज्यावेळेस अँटीव्हायरस त्या काळामध्ये कॉन्सेप्ट नवीन होता आणि मार्केटमध्ये त्याला एक रिस्पेक्ट होता, सगळं होतं, म्हणून मी ते काम करत होतो. पण जसं जसं मला दिसायला लागलं की अँटीव्हायरस पण खूप झालेत मार्केटमध्ये, खूप लोक बनवत आहेत, खूप लोक आणत आहेत, म्हणून काहीतरी वेगळं करायचं. म्हणून मी ह्या झिरो ट्रस्टच्या मागे लागलो, एंटरप्राइजच्या मागे लागलो, झिरो ट्रस्टच्या मागे लागलो. झिरो ट्रस्ट बनून तयार झालं. आता मी परत कन्झ्युमरमध्ये बघितलं की सध्या फ्रॉड खूप होत आहेत. लोकांना फोन येतात की अरे तुझं लाईटचं बिल भरले गेलेलं नाही आहे, तू 2 तासात नाही भरलं तर तुझी लाईट कापण्यात येईल, किंवा तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही आहे, किंवा तुमचं कोणतरी दवाखान्यात ॲडमिट आहे, किंवा हे असे खूप कॉल यायला लागलेत लोकांना. तुमचं तुम्ही पार्सल पाठवलेलं ते अडकले, नार्कोटिक्समध्ये गेलेले, तुम्हाला पोलीस येईल धरायला. हे असे फ्रॉड खूप व्हायला लागलेत आणि लोकांना पैसे लुटायला लागलेले आहेत. आणि ह्याच्यावरती काहीतरी केलेलं पाहिजे, करायलाच पाहिजे. आणि म्हणून मी 4 वर्षापूर्वी माझी मुलगी पण आता माझ्या कंपनीतच काम करते, तीच ज्यावेळेस आली होती माझ्याकडे हा कॉन्सेप्ट घेऊन की पुढे फ्रॉड खूप वाढणार आहे आणि आपल्याला अँटी फ्रॉड बनवायचं आहे. तर मला कॉन्सेप्ट आवडली होती, पण मी तिला विचारलं तुला काय पाहिजे. ती म्हणली मला 30 डेव्हलपर पाहिजेत आणि वगैरे वगैरे सगळं सांगितलं. मग मी त्याची कॉस्टिंग काढली. म्हणले एवढी कॉस्ट तर मी देणार नाही तुला, हे ट्रायल एरर आहे तुझं सगळं, नाही सक्सेस झालं तर ते नुकसान होईल खूप. कसं बसं ती कन्व्हिन्स करत राहिली. मला 6 महिने लागले तिला कन्व्हिन्स करायला. मग मी तिला 5 इंजिनियरपर्यंतची परमिशन दिली. त्या 5 ते 10 इंजिनियरमध्ये तिने ते प्रोडक्ट बनवलं. आता ह्या 3 वर्ष झाले, 3 वर्ष लागले तिला. आता ह्या 4 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी तिचं प्रोडक्ट रेडी झालं आणि ते आम्ही लॉन्च केलं. आणि आज आपण बघतोय की फ्रॉड खूप वाढला आहे. म्हणजे जो 4 वर्षापूर्वी फ्रॉड होत होता त्याच्या 100 पटीने फ्रॉड वाढलेला आहे आता. आणि हे असं दिसतंय की फ्युचरमध्ये फ्रॉड खूप वाढणार आहे, खूप म्हणजे खूप वाढणार आहे. आता जर का हा फरक सांगायचा झाला की अँटीव्हायरसमध्ये आणि अँटी फ्रॉडमध्ये फरक काय, तर अँटीव्हायरस आहे ना, अँटीव्हायरस तुमच्या कॉम्प्युटरला किंवा मोबाईलला त्याच्यावरती ज्यावेळेस अटॅक होतो तर अँटीव्हायरस त्याच्यातून वाचवतं. फ्रॉड कुठे होतो? फ्रॉड तुमच्या मोबाईलबरोबर होतो. फ्रॉड मोबाईलबरोबर होत नाही, फ्रॉड तुमच्याबरोबर होतो. फ्रॉड तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल केला जातो आणि तिथे फ्रॉड होतो. म्हणजे फ्रॉडिनल जे असतात, जे फ्रॉड करणारी लोक आहेत, त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत कुठल्या चुकीच्या मार्गाने. तर ते पैसे तुमचे कुठे आहेत? तुमचे पैसे बँकेत आहेत. ते बँकेत टाकायला गेले तर ते तेवढं सोपं नाही. बँकेने त्यांची सिक्युरिटी सिस्टीम खूप स्ट्रॉंग करून ठेवलेली आहे. त्यांचे ते फायरवॉल वगैरे इतके टाईट आहेत ना की तिथे आत घुसणं एवढं सहज सोपं नाही आहे, ते खूप अवघड काम आहे. पण कसं झालं माहिती आहे का की आपले पैसे बँकेत आहे, बँकेने ते सेफ ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, बँकेने त्याला व्यवस्थित लॉकिंग केलेलं आहे आणि त्याची चावी आपल्याकडे देऊन ठेवलेली आहे. आणि होतं काय की तुम्हाला बँकेचे ट्रान्झॅक्शन करायचे असेल तर तुम्ही नेट बँकिंग करता, तुम्हाला OTP येतो, तुम्ही OTP टाकता आणि तुमचे ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतात. आणि म्हणून ह्या फ्रॉड करणाऱ्या लोकांना हे माहिती पडलं की चावी तुमच्याकडे आहे आणि म्हणून ते तुम्हाला फोन करतात, तुम्हाला स्टोरी सांगतात. अशा वेगवेगळ्या स्टोरीज सांगून मग ते सांगतात की तुमचं पार्सल अडकलं आहे, तुमच्यावरती पोलीस केस होणार, पोलीस तुम्हाला धरायला येणार, किंवा मी बँकेतनं बोलतोय आणि तुमच्या अकाउंटमधनं असे काही ट्रान्झॅक्शन झालेत जे चुकीचे आहेत, जे बाहेर देशात गेलेत, ते अतिरेकीला गेलेत आणि ह्याच्यामुळे तुमच्यावरती पोलीस एन्क्वायरी बसू शकते आणि तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेलेच नाही आहेत. नाही तुमचा अकाउंट नंबर सांगा बरं. आणि मग तुम्ही अकाउंट नंबर सांगता, मग तुमची जन्मतारीख सांगता, तुम्ही तुमचं संपूर्ण नाव सांगता. आणि तसंही त्यांच्याकडे बरीचशीच माहिती असते. तुम्ही फेसबुकवरती तुमची बर्थ डेट वगैरे हे सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळं त्यांना तेही इन्फॉर्मेशन असते, तुम्ही तेच आहात ना, तुमची बर्थ डेट हीच आहे ना, तुमच्या आईचं नाव हेच आहे ना, तुमच्या वडिलांचं नाव हेच आहे ना, तुमच्या भावाचं नाव हेच आहे ना, मग तुम्हीच आहात, तुमच्याच अकाउंटमधनं हे झालं आहे. आणि असं करून ते तुम्हाला फसवतात.
आणि मग ते म्हणतात आता तुमच्या मोबाईलवरती OTP आला असेल तो सांगा, आणि असं सांगून त्यांच्याकडे ते सगळे डिटेल जातात आणि तुमच्या बँकेतनं पैसे गायब होतात. चावी तुम्हीच दिली त्यांना. म्हणून हे अँटी फ्रॉड हे असं काढलेलं आहे की असा कुठलाही फोन आला किंवा असं कुठलाही व्हिडिओ कॉल आला आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस फसत असता त्यावेळेस क्विकहिल अँटी फ्रॉड हे ओळखतं की हा फ्रॉड्युलर आहे आणि हा तुमचे पैसे लुटायला इथे आलेला आहे, आणि ते ओळखतं आणि तो तिथेच तुम्हाला अलर्ट करतो की सावधान राहा. हे असं अँटी फ्रॉड आहे. अजून आता मला असं वाटतं की मी आता माझ्याबद्दल बोलण्यापेक्षा मी प्रश्न उत्तर ठेवतो. तुम्हाला कुणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा, मी त्या प्रश्नांची उत्तरं देतो. मारली याच्यामध्ये किती वर्ष तुम्हाला लागली आणि सुकोई कंपनीनं तुम्हाला नेमकं असं काय शिकवलं की ज्याच्यामुळे तुम्ही समजा कमी पूर्वीच्या कालावधीत आणि नंतरच्या कमी कालावधीत हा 4000 कोटीचा टप्पा गाठला असेल? सिकोया कंपनीने काय शिकवलं? सिकोया फायनान्स कंपनी आहे. सिकोया कंपनीने मला फायनान्स शिकवला. म्हणजे मी आधी फायनान्स आणि अकाउंट हे वेगळे आहे हे मला कधी माहीतच नव्हतं. मी असं समजायचो की फायनान्स काय आणि अकाउंटिंग काय दोन्ही एकच आहे. पण सिकोयाने ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेस सिकोयाने मला फायनान्सचं इम्पॉर्टन्स समजवलं आणि फायनान्सकडे कसं बघायचं आणि त्याचे काय म्हणतात त्याला डीप जाऊन प्रोजेक्ट वाईज, प्रोडक्ट वाईज, मार्केट वाईज स्टडी करून तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी कशी बदलायची, मार्केटला कसं सेन्स करायचं, कुठले नवीन प्रोडक्ट कसे ठरवायचे बनवायचे आणि जरी ठरवले तरी त्याच्यामध्ये किती पैसे गुंतवायचे आणि ते प्रोडक्ट गो टू मार्केटला कधी घेऊन जायचं, ह्या सगळ्या गोष्टी सिकोयाने शिकवल्या. झाला टप्पा असा की जे काय आहे ते तुम्ही पाहिलंच आहे की मी 2000 साली कुठे होतो, 2010 साली कुठे होतो आणि आज कुठे आहे. मी कसं आहे ना, मी कंपनी पैशाने खूप ग्रो करायचे ह्या अँगलने कधीच विचार केलेला नाही. मी माझ्या आईने जे मला शिकवलं, माझ्या बॉसने जे मला शिकवलं होतं ना, माझा फोकस एकच आहे, कस्टमर सेंट्रिक राहायचं. आपण जे काय काम करतो ना ह्याच्याने पहिला कस्टमरला फायदा व्हायला पाहिजे. कस्टमरचा फायदा झाला तर माझा फायदा होणार हे मला पक्क माहिती आहे. त्यामुळं मी असा विचार नाही करत की मला पुढच्या 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये मला ही 4000 कोटीची 10,000 कोटी करायची वगैरे, मी असा नाही विचार करत. माझ्याकडे नवीन कॉन्सेप्ट येतात. मी झिरो ट्रस्ट बनवलं, मी अँटी फ्रॉड बनवलं. आता ते कितपत विकल्या जाईल, त्याचा लोकांना किती फायदा होईल आणि त्याच्यामुळे कंपनीची किती मोठी ग्रोथ होईल हे मला नाही सांगता येणार, मला माहीत पण नाही आहे. पण मला माहिती आहे ह्याची नीड आहे आज मार्केटमध्ये, ते मी बनवतोय आणि मी बनवलं आहे. नमस्कार सर. माझं नाव ऋतुजा थोरात आहे. मी ॲक्च्युली इंजिनिअरिंग करते, आत्ता 2nd इयरला आहे आणि मी एका प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती काम करते. सो मला गायडन्स हवा होता की कसं प्रॉब्लेम स्टेटमेंटला तुम्ही स्टार्टअपमध्ये कन्वर्ट करता. थँक्यू. माझ्या स्टोरीवरनं पाहिलं तर कसं असतं ना की आपण ह्याच्यातून नक्की काय अचीव करणार आहे हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जर का तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंटमधनं स्टार्टअप चालू करायची आहे तर तुम्ही फक्त पैशाचा विचार करून करणार असेल तर ते खूप अवघड आहे. पण तुम्हाला पैसे रनिंगमध्ये लागतील, म्हणजे तुमचा जोडधंदा काही ना काहीतरी पाहिजे जो तुम्हाला अर्निंग करून देतोय. कारण जर का तुम्हाला दुसऱ्याचे उसने पैसे घेऊन जर का स्टार्टअप चालू करायचे असेल तर मग फायनान्शियली ती कंपनी कशी ग्रो होईल तो पॅरलली विचार करावा लागतो, तो खूप टफ जातो. माझं जसं मी रिपेअरिंग होतं, कारण मला माझ्या हातावरती पूर्ण विश्वास होता की मला देवाने दिलेली ही जी कला आहे त्या कलेतून माझं कधी मरण नाही होणार. मला 2 वेळची तर अर्निंग आरामात होऊ शकते, त्या पद्धतीने मी कमवू शकतो आणि जे काय एक्स्ट्रा कमवतो आहे ते मी नवीन स्टार्टअपमध्ये टाकत होतो. आणि स्टार्टअप त्यावेळेस मी तेवढा विचार नव्हतो करत की हे स्टार्टअप खरंच चालेल का नाही चालेल, कारण मी माझेच पैसे खर्च करून ती स्टार्टअप रन करत होतो. पण तुम्हाला दुसऱ्यांचे पैसे घेऊन जर का स्टार्टअप रन करायचे असेल तर ज्याचे पैसे तुम्ही घेताय त्याच्या विचारांचा पण विचार करणं भाग आहे, तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे. राहिला पहिला प्रश्न की प्रॉब्लेम घेऊन त्याच्यावरती सोल्युशन कसं काढायचं, तर जगामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत.
तुम्ही तुमची स्ट्रेंथ ओळखा, तुम्ही कुठला प्रॉब्लेम 100%पेक्षा जास्त कॉन्फिडेंटली तो सोडवू शकता. तुम्ही जो काही 70-80% सोडवू शकत असाल ना, तर ते खूप टफ आहे त्याच्यावरती स्टार्टअप चालू करणं. म्हणजे तुम्हाला तुमच्या कलेवरती तुमच्या स्ट्रेंथवरती तेवढा विश्वास पाहिजे की तुम्ही जे करणार आहे त्याच्याने खरोखर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. अर्धवट प्रॉब्लेम सोडवून तुमचे मेहनत व्हायला जाते, तुमचा वेळ व्हायला जातो आणि तुमचे पैसे पण व्हायला जातात आणि इन्व्हेस्टरचे पण पैसे व्हायला जातात. सर नमस्ते. मी फारच दिशादर्शक आहे. मी पण स्वतः एक व्यवसाय करत आहे गेली 18-20 वर्ष. तर माझ्यापेक्षा आता काही नवउद्योजक या लागलेत आपले, खास करून मराठी भाषिक असतील किंवा मराठी बांधव, त्यांच्यासाठी आपण काय यशस्वी होण्यासाठी काय मंत्र द्याल हे मला आपल्याकडून ऐकायला आनंद वाटेल. मला आवडेल आपल्या सगळ्या मराठी बांधवांनी, सगळ्या तरुण मंडळींनी व्यवसायात उतरलं पाहिजे आणि त्यांनी सक्सेस व्हायला पाहिजे. आणि ते सहज शक्य आहे, काही अवघड काम नाही जर का त्यांनी त्यांच्या स्ट्रेंथवरती फोकस करून काम केलं तर. होतं काय माहिती आहे का की ते धंद्यात उतरू नये आणि त्यांनी असल्या मार्गावरती जाऊ नये, ह्याला मूळ कारण त्यांचे पॅरेंट्स असतात. पॅरेंट्सला असं वाटतं की आम्ही तुला एवढे पैसे खर्च करून एवढं शिकवलं आहे तर तू नोकरी कर आणि पैसे कमव. आणि त्याच्यामुळे बरीचशीच मुलं धंद्यात उतरत नाही, कारण ते नोकरी करायला लागले. आणि पॅरेंट्सचं मग कसं होतं की पॅरेंट्स असं होतं की पालक काय करतात की चांगला शिकलाय, इंजिनियर झालाय, नोकरी कर. नोकरी लागली 3-4 वर्षामध्ये बघतात की आता त्याचं लग्न करून टाका. आणि मग त्याचं लग्न झालं की मग त्याच्या जबाबदाऱ्या वाढतात. मग त्याला नोकरी सोडणं खूप अवघड होऊन जातं. मग त्याला ते खूप टफ जातं की ते आता नोकरी सोडायची कशी आणि धंदा करायचा कसा. धंदा आहे ना, ज्यावेळेस तो एकटा असतो ना त्यावेळेस त्यांनी जर का सुरू केला ना तर तो फुल फ्लॅशमध्ये एकदम पुढे जाऊ शकतो, एकदम व्यवस्थित जाऊ शकतो. आणि बरेच वेळेला काय होतं की पालकांची खूप अपेक्षा असतात. म्हणजे धंदा करायचा आहे तर धंद्यामधनं किती पैसे कमवणार. अरे धंदा हा पैसे कमवण्यासाठी नसतोच, धंदा हा रिस्कीच फॅक्टर असतो. मग पैसेच कमवायचे असेल तर नोकरी केलेलीच बरी. ॲटलिस्ट तिथं तर तुमचं फिक्स आहे की तुम्हाला महिन्याला पगार मिळणार. तुम्ही कंपनीत जाऊन काम करा, अर्धवट काम करा, नाही तर काम करू नका. तुमचा मालक तुमच्यावर खुश, तुम्हाला पगार मिळत राहील. पण धंद्यात तसं नाही होत ना. धंद्यात जर का तुमचा कस्टमर नाराज झाला तर तुमची सगळी मेहनत वायाला जाणार आहे, तुम्हाला पैसे कमवता नाही येणार. त्यामुळं तिथे क्वालिटी खूप इम्पॉर्टंट आहे. क्वालिटी, टाईम आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ह्या 3-4 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे धंद्यामध्ये उतरण्यासाठी ही सगळी मनाची तयारी ठेवणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होताल. कारण धंद्यामध्ये सुरुवातीचा काळ असा जातो ना की ज्याच्यामध्ये अर्निंग नाही होत. तुम्हाला पेशन्स लागतो, तेवढा खूप पेशन्स ठेवणं भाग आहे. माझ्यासारख्या व्यक्तींनी सॉफ्टवेअर कंपनी उभी करायची. अरे कंपनी म्हणजे काय आणि कंपनीमध्ये किती मोठं पसारा असतो हे मला काहीच माहीत नव्हतं त्या काळामध्ये. मी खूप लहान होतो ह्या सगळ्या गोष्टीसाठी. मला जे वाटलं ते मी करत गेलो. पण जर का त्या काळामध्ये मला हे सगळं माहिती असतं ना की कंपनीमध्ये काय असतं, त्याला कॅपिटल लागतं, भांडवल लागतं आणि मग हे करावं लागतं, ते करावं लागतं, तर बहुधा मी उतरलंच नसतो त्याच्यामध्ये. म्हणजे मी ज्यावेळेस मालकाला जाऊन म्हणतो की मला तुझी कंपनी दे, मालक मला विचारतो की तुझ्या खिशात किती पैसे आहेत, आणि मी म्हणतो माझ्याकडे काहीच पैसे नाही. मग तू कशी कंपनी रन करणार. तर मी म्हटलं माझ्या हातात कला आहे, मला माहिती आहे मी काय काय करू शकतो, आणि मला माहिती आहे आपल्या पुण्यामध्ये किती ग्राहक आहेत आणि सगळे कस्टमर तुमचेच कस्टमर आहेत. मग तुम्ही त्या कस्टमरला असंच फुकट का वाऱ्यावरती जाऊन देता. त्याच्यातनं तुम्ही काहीतरी अर्न करा, मला द्या कस्टमर, त्याचे पैसे घ्या. आणि ह्या हेतूने मी चालू. मग पैसे किती द्यायचे हे त्यांनी ज्यावेळेस विचारलं की तू किती पैसे देणार, म्हटलं सगळा हिशोब तुमच्या समोरच आहे. तुमच्याकडे कस्टमर आहेत, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पुण्यात किती कस्टमर आहेत. ते सगळे कस्टमर माझ्याकडे आले तर मी वर्षभरात किती कमवेल, 2 वर्षात किती कमवेल, 3 वर्षात किती कमवेल, त्याच्यातलं किती पार्ट तुम्हाला पाहिजे हे तुम्हालाच माहिती आहे आणि तुम्हीच किंमत ठरवा. आणि असं करून मी ते केलेलं आहे. म्हणजे मला जर का खरंच व्यवहार एवढा माहिती असता तर मी नसता धंदा उभा केला, एवढा बिलकुल नसता केला.
रामकृष्ण शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा जो व्हायरस पसरला आहे त्या व्हायरसचा अँटीव्हायरस करण्यासाठी आम्ही सगळेजण आलो आहे. हो हो हो. ह्या अँटीव्हायरससाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल हे जरा सांगावं. मला वाटते आत्ता बरेच 2-3 प्रश्न जे आले ना ते तसेच होते की कुणाला स्टार्टअप चालू करायचे आणि मला वाटतं मी राईट उत्तर दिलेलं आहे. तुम्ही अचूक जर का तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर तसा प्रश्न विचारा, मी डेफिनेटली उत्तर देतो त्याचं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हा क्विकिल वापर करतोय का, आणि दुसरी गोष्ट डिजिटल मार्केटिंग, हे 2 वेगळे प्रश्न आहेत. ओके, डिजिटल मार्केटिंग आम्ही करतोय का. ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द तुम्ही कधी ऐकला, कुठल्या साली पहिल्यांदा ऐकला? कुणी हात वर करून सांगेल कुठल्या साली पहिल्यांदा कुणी ऐकला हा प्रश्न शब्द? तुम्ही 2022 ला ऐकलाय. अजून त्याच्या आधी कुणी ऐकलंय 2020 ला, 2018 ला, 2016 ला? नाही ना, मी पण नव्हता ऐकलं. मी पण हा शब्द आहे ना तो अलीकडे 7-8 वर्षापूर्वी ऐकलेला आहे शब्द. ओके, पण आमचं झिरो ट्रस्ट पूर्ण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरतीच चालतं. पण बरंच झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे ना की ज्यावेळेस क्विकिल बनलं होतं ना 2000 नाही 1995 ला मार्केटमध्ये मी घेऊन गेलो, विकत होतो, प्रोडक्ट विकल्या जात होतं. 98 मध्ये 98 साली इंग्लंडमधून एका ऑर्गनायझेशनमधनं मेल आली की आम्ही इंग्लंडमधनं मेल आली. तिथं ती जी संस्था होती अशी ती म्हणजे अशी प्रायव्हेट कंपनी नव्हती ती, अशी आपण जसे म्हणतो ना की सोसायटी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन ORG तशा टाईपची ती संस्था आहे. आणि ते सायबर सिक्युरिटीवरती सगळे प्रोडक्ट जगातले टेस्ट करायचे. आणि ते म्हटले की आम्ही तुमचं प्रोडक्ट टेस्ट करणार आहे डिसेंबर महिन्यात, असं त्यांनी तारीख बिरीख 98च्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं. मी संजयशी बोललो. संजय म्हटला की आपण जगातले सगळे व्हायरस काढतच नाही, मग प्रोडक्ट टेस्टिंगला गेलं तर आपण फेल होणार. मग आपल्याला पाहिजे का टेस्टिंग करून? मी तर म्हटलं मला नाही पाहिजे, काही गरज नाही त्याची. आणि त्या BB100ला कोण ओळखतं इथे, ह्या देशात कोणी ओळखत पण नाही आहे. आणि त्या सर्टिफिकेटचं घेऊन करायचं काय जरी पास झालो तरी? मग आम्ही सांगितलं त्यांना आम्हाला नाही टेस्ट करायचं. मग ते म्हटले की आम्ही तुम्हाला विचारत नाही आहोत, आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आम्ही टेस्ट करणार आहे आणि त्याचा रिपोर्ट जग जाहीर होणार आहे. म्हटलं आता आपल्याकडे काय ऑप्शन नाही आहे. मग त्यांना म्हटलं तुमची नेक्स्ट टेस्ट कधी आहे, तर ती 2 महिन्यांनी आहे. मग 2 महिन्यांनी आम्ही त्यांना म्हटलं डिसेंबरमध्ये नका करू, आम्हाला थोडा टाईम द्या, तुम्ही फेब्रुवारीच्या ह्याच्यामध्ये करा. मग ते म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग आम्ही तशी तयारी केली आणि प्रोडक्ट टेस्टिंगला गेलं. प्रोडक्ट टेस्ट झालं आणि प्रोडक्ट फेल झालं. ऑब्वियसली फेल होणार, कारण आमच्याकडे जो व्हायरसचा साठा होता तो भारतात जेवढा सापडत होता तोच साठा होता, जगातला व्हायरसचा साठा आमच्याकडे नव्हताच. त्यामुळे ते फेल होणं साहजिक होतं. फेल झाल्यानंतर ते म्हटले परत 2 महिन्यांनी टेस्ट आहे आणि आता तुमचं प्रत्येक 2 महिन्याला टेस्ट होणार. आम्ही म्हटलं आमच्याकडे ते व्हायरसच नाही आहे, मग आम्ही प्रत्येक वेळेला फेल होत राहणार. ते म्हणे नाही, तुम्ही आता टेस्ट केलं ना, मग आता तुमच्याकडे जे व्हायरस नाही आहेत ते आम्ही तुम्हाला देतो. मग म्हटलं अरे ही छान गोष्ट आहे. मग म्हटलं द्या. मग त्यांनी दिलं आणि दुसऱ्या 2 महिन्यांनी ज्यावेळेस ती टेस्ट होती त्यावेळेस क्विकिल पास झालं. आणि त्यांची पास होण्याची क्रायटेरिया काय माहिती आहे का? एकही व्हायरस सुटला नाही पाहिजे, म्हणजे 100% पास व्हायला पाहिजे. एकही फॉल्स पॉझिटिव्ह नाही आला पाहिजे, म्हणजे जिथे व्हायरस नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही व्हायरस म्हटला तरी तुम्ही फेल. आणि सगळे व्हायरस ज्याच्यावरती ते टेस्ट करतील ते सगळे व्हायरस त्या अँटीव्हायरसला काढता आले पाहिजेत, तरच तुम्ही पास. म्हणजे तिथे 99.9% प्रकार नाही आहे, आहे तर 100%च, नाही तर 0. त्या इव्हेंटमध्ये ज्यावेळेस आम्ही पास झालो त्यावेळेस त्यांनी त्यांच्या लेखमध्ये असं लिहिलं होतं की हे जगातलं पहिलं अँटीव्हायरस आहे की
दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पास झाले. आत्तापर्यंत जगातले सगळे टॉप अँटीव्हायरस जे काय नॉर्टन होते किंवा मॅकेफे होते, त्यांना पास व्हायला कमीत कमी 6 ते 8 अटेम्प्ट वेळा टेस्ट व्हावं लागलं, तेव्हा कुठं ते पास झाले. हे जगातलं पहिलं अँटीव्हायरस आहे जे दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पास झालं. आणि हे पाहता झालं काय की एक इस्रायलचं अँटीव्हायरस होतं सेफ नावाचं, ते आमच्या आधीपासूनच होतं आणि त्यांची मोठी टीम होती आणि ते कित्येक वर्ष प्रयत्न करत होते, त्यांचं एकदाही पास झालेलं नव्हतं. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की अरे इंडियातनं एक क्विकिल आहे जे दुसऱ्या आयटममध्ये पास झालं. त्यांना असं वाटलं की आमच्याकडे खूप मोठी टीम आहे आणि आम्ही ते सगळे व्हायरसचे ॲनालिसिस, आमची टीम मोठी आहे आणि ती करते, म्हणून ते आमच्याकडे रीच आऊट झाले आणि आम्हाला म्हटले आम्हाला तुमची मदत हवी आहे, आम्हाला मीटिंग करायची आहे. आम्ही म्हटलं या इंडियाला. ते म्हणे नाही आम्ही इंडियाला येत नाही, तुम्ही इकडे या. मग त्यावेळेस संजय तिकडे गेला होता. संजय तिथे एअरपोर्टला पोहोचल्यानंतर त्याला पिकअप करायला मर्सिडीज आली होती, लांब लंबोळकी एकदम मोठी मर्सिडीज होती. त्यानंतर तो त्यांच्या ऑफिसला गेला. ती ऑफिसची बिल्डिंग खूप मोठी होती, ऑफिस खूप मोठं होतं, चकाचक ऑफिस होतं, खूप स्टाफ होता. आणि मग संजय त्यांच्याबरोबर बसला मीटिंग्सला वगैरे. तर त्यांना असं वाटलं की त्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुझ्याकडे किती लोक आहेत. संजय म्हटलं अँटीव्हायरस बनवायला आम्ही 3घच जण आहोत. मग ते जरा थोडेसे शॉक झाले, 3घ जण असून तुम्ही कसं काय एवढं करता आणि तुम्ही कसे काय पास झाला त्याच्यामध्ये. मग संजयने सांगितलं आम्ही करतो ते तसं. आणि ते जरा त्यांना थोडंसं फनी वाटलं, ते हसायला लागले आणि मग त्यांची जोक सुरू झाले वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्या मीटिंग्समध्ये संजय कुठंतरी म्हटलं की आत्ता तरी, आणि हे मी सगळं 98 सालचं सांगतोय, संजय सांगत होता की आत्ता तरी आपल्याकडे आठवड्याला 7-8 व्हायरस येत आहेत, 10 व्हायरस येत आहेत, पण हळूहळू आहे ना ते 10 व्हायरसचे 100 होतील, 100चे 1000 होतील, 1000चे लाखो होतील आणि ते दिवसाला यायला लागतील एवढे. मग त्यावेळेस काय करणार. मग त्यावेळेस काय आपण आपली टीम अशी एवढी मोठी थोडी करणार आहे. संजय म्हटलं आपल्याला एक असं इंजिन लिहावं लागेल ज्या इंजिनमध्ये ते इंजिन स्वतःच व्हायरसला बघेल, स्वतःच ते ॲनालाइज करेल आणि स्वतःच त्याचं सोल्युशन बनवून तो आपल्या हातात देईल. तर त्यांना ते खरं नाही वाटलं, ते हसायला लागले, ते खूप हसत होते, म्हणे असं शक्यच नाही आहे. आणि त्याचा तिथं जोक झाला आणि आमच्या संजयला ते जरा थोडंसं वाईट वाटलं. त्यांनी मनाला लावून घेतलं. तो माघारी इंडियाला आला आणि 2 दिवस माझ्याशी पण बोलत नव्हता. मी म्हटलं झालं काय. मग त्याने ते सगळा किस्सा सांगितला आणि ते सगळे हसत होते हॉलमध्ये. मी एकटाच आपला शांत बसलो होतो आणि माझ्याकडे बघून त्यांनी माझा सगळा जोक करून टाकलेला होता. पण मग मी म्हटलं तुला काय प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो पण मी जे बोलतोय ते खरं होणार आहे. म्हटलं मग तुला काय करायचं आहे. तो म्हणला मी ते इंजिन आत्ताच बनवणार आहे. म्हटलं तू आत्ता इंजिनियर ते बनवणार आणि ते इंजिन बनवायला किती टाईम लागेल, किती खर्च येईल. तो म्हणला नाही मला माणसं नको, मी एकटाच बनवतो. आणि तो एकटा त्याच्यानंतर त्यांनी त्या इंजिनवरती काम सुरू केलं. इकडे अँटीव्हायरस चालूच होतं, इकडं त्यांनी ते दुसरं इंजिन बनवायला सुरुवात केली 98 साली आणि ती 2000 सालापर्यंत इंजिन तयार झालं. आणि ते असं इंजिन तयार झालं की इकडे तुम्ही व्हायरस टाकला की तिकडे त्याचं डायरेक्ट सोल्युशन. हे जगातलं पहिलं इंजिन होतं. आणि हे VB वाल्यांनी त्यांच्या लेखामध्ये लिहून दाखवलं, कारण त्यांनी हे ऑब्झर्व केलं की जगात कुठला पण नवीन व्हायरस आला की पहिलं सोल्युशन कोण काढतंय तर क्विकिलचं पहिलं सोल्युशन यायचं आणि ते दिसायचं जगाला, लगेच कळायचं. ते असा सेकंडाचा फरक होता तो आणि ते दिसायला लागलं. आणि मग संजयला विचारायला सुरुवात झाली की सगळ्या अँटीव्हायरस कंपन्यांनी काय केलं काय तू. मग त्यावेळेस त्यांनी तिथे VB मध्ये तो पेपर प्रेझेंट केला, जर्नल प्रेझेंट केला की त्यांनी ते इंजिन कसं बनवलं, काय केलं आणि त्या इंजिनचं काय उपयोग होतो आणि तो इंजिन कसं रेग्युलरली मॉडिफाय करत राहतो. आणि ते सगळं ऐकल्यानंतर आज सगळ्या अँटीव्हायरसकडे तशा टाईपचं इंजिन आहे. पण ते पहिलं इंजिन बनवलं होतं क्विकिलने. आणि मग हे इंजिन म्हणजे काय, हे AIच आहे. कुठल्या साली बनवलं आहे, 98 साली. पण त्यावेळेस आम्हाला तरी माहिती होतं की त्याला AI म्हणतात, आम्हाला पण नव्हतं माहिती त्याला AI म्हणतात. धन्यवाद सर. खूप वेळ झालाय. काकाजींच्या परवानगीने शेवटचा एकच प्रश्न विचारतोय. आपण कॅल्क्युलेटर रिपेरीपासून ते 4500 कोटीपर्यंतचा जो थक्क करणारा प्रवास केलाय त्याबद्दल मला अभिमान आहे, म्हणजे सगळ्यांनाच अभिमान आहे. परंतु तुम्ही व्यवसायाची सुरुवात उच्च शिक्षणाशिवाय
वयाच्या सर्वसाधारण 17 ते 18व्या 18 वर्षापासून सुरू केलीत. मला एवढंच म्हणायचं आहे की या शैक्षणिक बाजारामध्ये आज जे डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय किंवा प्रचंड शिक्षणाचा मुलं जी ताण घ्यायला लागलेले आहेत, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं काय जाणवलं की ज्ञान किती महत्वाचं आणि शिक्षण किती महत्वाचं आणि टोटल व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अध्यात्माला किती महत्व दिलं, एवढंच सांगून तरुणांना जरा फ्री करावं. अध्यात्माला किती महत्त्व दिलं आहे ही सांगण्यासारखी गोष्ट नसती. मी फक्त एवढं सांगू शकतो की माझे गुरु आहेत आणि एक गुरु नाहीत, भरपूर आहेत गुरु. त्यामुळं मी रामकृष्ण मठला पण फॉलो करतो, मी सद्गुरूंना पण फॉलो करतो. मी एवढं सांगू शकतो त्याच्याबद्दल. शिक्षण आणि ज्ञानाला किती महत्त्व आहे. शिक्षण म्हणजे इन्फॉर्मेशन आहे, ज्ञान म्हणजे विजडम आहे. तुम्ही जे काही शाळा कॉलेजमध्ये शिकताय त्याला जर का तुम्ही ज्ञानामध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला डिप्रेशनमध्ये जायची गरजच नाही, जाणारच नाही, तुम्ही जाणारच नाही. पण तुम्ही शिक्षण जस्ट इन्फॉर्मेशन घ्यायचं म्हणून घेत राहिला, साठवत राहिला. तुम्हाला कुठल्याही विषयावरती कुठलाही प्रश्न विचारला तर तुमच्याकडे तडकीने त्याचा उत्तर तयार आहे, पण त्याला जर का एक्झिक्यूट करायला सांगितलं तर ते एक्झिक्युशन तुम्हाला येत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे थोडक्यात कसं आहे की सायकल चालवायचं, मी लहानपणी सायकल चालवायचं. बऱ्याच लोकांनी सायकल चालवली असेल ना. सायकल पंक्चर झाली की काय करतो आपण? सायकलवाल्याकडे जाऊन पंक्चर काढतो. पंक्चर कसे काढतात आपण पाहिले डोळ्याने. तो ते हवा भरतो, त्या पाण्यात डुबवतो, त्याचं बीळ शोधतो, ते बरोबर त्याला मार्किंग करतो, त्याला घासून काढतो, त्याला सोल्युशन लावतो, तिथे चपकी लावतो. किती सोपं काम आहे ते. आज जर का ह्याच्यापैकी कुणाला जरी सांगितलं की एक सायकल पंक्चर झाली आहे, सगळं साहित्य आणून देतो, पंक्चर काढून दाखव, येईल का काढता? तोच फरक आहे. म्हणजे नॉलेज तर आहे, पंक्चर कसं काढायचं माहिती आहे, पण ते काढता येत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ना मी ह्या गोष्टीला बिलीव्ह करतो की खूप नॉलेज ग्रॅब करू नका. जेवढं लागतं ना तेवढंच ग्रॅब करा. तुम्हाला काय वाटतं मी इथे सक्सेसफुल झालो, न शिकल्यामुळे सक्सेसफुल झालोय? नाही, तसं नाही आहे. मी शिकलोय, मला डॉक्टरेट अशीच नाही मिळालेली. मी ज्या वेळेला जो प्रॉब्लेम आला, जो प्रॉब्लेम मला नाही सोडवता आला, मी बाजारात गेलोय, चांगली पुस्तकं शोधलेत, पुस्तकं आणली, वाचली आणि अख्खं पुस्तक नाही वाचलेलं. माझा जेवढा प्रॉब्लेम आहे तेवढंच पाठ वाचला, तेवढ्याच पद्धतीने मी तो सोडवायचा प्रयत्न केला, तो सोडवला, नाही सुटला, परत वाचलं, परत सोडवायचा प्रयत्न केला, तो सुटला. आज तुम्ही मला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, लिगलचा प्रॉब्लेम असू द्या, मी एवढी कंपनी मोठी चालवतो असं थोडी आहे. हे आपल्याला असं वाटतं की आपण अकाउंटिंग करतो, CA अपॉइंट केला की तो त्याचं काम करतो, आपण लिगल ॲडव्होकेट हायर केला किंवा एखादी लिगल फर्म लावली की तो त्याचं काम करतो. कोणी सगळं कुणाचं काम करत नाहीत. सगळेजण आपापले बिझनेस करतात. तुमचा लिगल प्रॉब्लेम आहे, तुम्ही जर का लिगल ॲडवायझर अपॉइंट केला असेल, तो काय बघणार की प्रॉब्लेम काय आहे, त्याचं काम काय आहे, कंपनीला प्रोटेक्ट करायचं आहे, तो सरळ भांडायला सुरुवात होतो, तिकडे समोरच्या पार्टीला भांडतो. पण त्याच्याने जर का आपल्या कंपनीचं नुकसान होणार असेल तर ती फाईट लिगली चांगली का वाईट? वाईटच ना. त्यामुळे लिगली सुद्धा फाईट करताना ह्या गोष्टीचं लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्याला आपलं रेप्युटेशन तर टिकवायचं आहे, आपल्याला आपलं रेप्युटेशन तर प्रोटेक्ट करायचं आहे, पण त्याच्यानी दुसऱ्याला हार्म नाही क्रिएट करायचं, दुसऱ्याला वाईट नाही क्रिएट करायचं. दुसऱ्याला वाईट क्रिएट करून, दुसऱ्याला हार्म करून, दुसऱ्याला एकदम तुम्ही रस्त्यावर जर का आणलं ना तर तो तुमचा सक्सेस नाही आहे, तुमचा फेल्युअर आहे. तो दुसऱ्याबद्दल वाईट विचार करून नाही चालणार. त्यामुळे या लिगल गोष्टीमध्ये सुद्धा आता कित्येक वेळेला असं होतं की आपण एखाद्या कंपनीबरोबर टायअप करतोय, त्याची एखादी सर्व्हिस आहे, आपली एखादी सर्व्हिस आहे, आपण दोन्ही सर्व्हिस एकत्र मिळून कस्टमरला द्यायचं आपण ठरवतो. मग ते आपल्या दोन कंपन्यांमध्ये ॲग्रीमेंट होतं, त्याच्यातलं अंडरस्टँडिंग होतं. त्या अंडरस्टँडिंगमध्ये आपण फक्त सगळं प्रोटेक्शन आपल्या बाजूला ठेवलं आणि कस्टमरकडे काही प्रॉब्लेम झाला तर ते त्याच्या अंगावर ढकलून दिलं तर तो बिझनेस सक्सेसफुल होईल का? नाही होणार. त्यामुळे हे सगळं बघणं गरजेचं आहे. पण आपण जे ॲडव्होकेट लावतो ना,
आपण ॲडव्होकेट लावला की तो आपला ॲडव्होकेट फक्त आपलं प्रोटेक्शन बघतो, समोरच्याचं बघतच नाही. त्याच्यामुळे ना सगळ्या गोष्टीत बारकाईने लक्ष घालावं लागतं. भले मग ते लिगल कॉन्ट्रॅक्ट असू द्या, ॲडव्होकेटने बनवू द्या, अकाउंटिंग असू द्या जे भले CAने बनवलेले आहे, किंवा तुमचे मार्केटिंग गोष्टी असू द्या जे भले आपल्या मार्केटिंग टीमने बनवलेले आहेत. प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. सरांचा प्रवास आणि बोलणं आपण ऐकलं. सकाळचं व्याख्यान होतं तर आपण भावनांच्या हिंदोळ्यावर होतो, आणि आता भर दुपारी जेवणानंतरचं व्याख्यान असताना सुद्धा संपूर्ण व्याख्यान हे मेंदूकडून येणारं होतं. आणि सरांची भाषा अशी होती की गडी साताराचाच असल्यामुळं, रांगडी भाषा असल्यामुळं डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचत होती. जरी कॉम्प्युटरचं जग होतं, बोलत होते तरी ते आपल्यापर्यंत पोहोचत होतं. एक बिझनेस या शब्दाचा अर्थ कुठंतरी मी वाचला होता की बिझनेस म्हणजे बिझनेस. ज्याला बिझनेस करायचा आहे त्याला आळसी असता कामा नये, म्हणजे जो आळसी आहे तो कधी यशस्वी होत नाही. सरांचा प्रवास बघितला तर कुठंच आळस नाही. कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर आणि पुन्हा तिथपर्यंतचा प्रवास आहे तो. जे स्टार्टअप करण्यासाठी उत्सुक आहेत, इच्छुक आहेत आणि ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी पहिला आपल्या क्षमतेचा विकास म्हणजे सरांच्याकडे बघितल्यानंतर की सतत कार्यरत राहणं, स्वतःला विकसित करत राहणं. एक मासा आहे, त्या माशाचं नाव मी विसरलो, पण त्याची वाढ अशी होते, तो जर विहिरीत असेल, एक 50 फूट व्यासाच्या विहिरीत असेल तर तो आयुष्यभर जगला तर 3 इंचच त्याची वाढ होते, 3 इंचामध्येच वाढ होते. तो तलावामध्ये जर गेला तर तोच मासा जर तलावामध्ये गेला तर त्याची वाढ 3 फुटा इतकी होते, आणि तो जर समुद्रामध्ये गेला तर त्याची वाढ 10 फुटा इतकी होते. आपल्याला विहिरीत राहायचं, तलावात राहायचं का समुद्रात राहायचं हे आपल्या क्षमतेंच्यावर अवलंबून असतं. ललगुन, रहमतपूर, पुणे व्हाया अमेरिका, इंग्लंड हा प्रवास बघितला तर तुम्ही तुमच्यामध्ये कोणत्या क्षमतांचा विकास करता त्याच्यावरती अवलंबून असतं. सरांचा हा प्रवास बघितल्यानंतर आध्यात्मिक व्यक्तिमत्व या शब्दाचा अर्थ असा आहे की माऊलींची कोवी खूप सुंदर आहे. देह तरी वरीची लिकिडी फिरे परी अंतरी बैसकानामुळे माऊली असं. देह त्याच्या रूपानं काम करतो आहे, पण आतली जी स्थिर आहे, ज्योत आहे, शांत आहे, प्रशांत स्थिती आहे ती मोडता कामा नये. सरांच्या भाषणामध्ये कुठं आवेग नव्हता, कुठं चढ उतार नव्हता, स्थिर आणि शांत. हे कधी होतं की आम्ही आत ज्या वेळेला स्थिर आणि शांत असतो त्यावेळेलाच हे बोल प्रकट होतात. त्याचा साधा अर्थ असा आहे की गाडीचं चाक फिरायचं असेल तर कणा स्थिर असावा लागतो आणि चाक फिरावं लागतं. कणा आणि चाक दोन्ही फिरत असेल तर ती विसंगती असते. सरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितलं की 4000 कोट, आपला अजून वर्षाचा बिझनेस 50,000च्या वर गेला नाही. मेसचे पैसे, पुस्तकाचे पैसे, नेटपॅक, ह्याच्या पलीकडचा आपला बिझनेस 50,000च्या 1 लाखच्या वर नाही. आणि तरी आम्ही इतके उतावेळ असतो, म्हणजे आम्ही बसू शकत नाही, तपश्चर्या करू शकत नाही. तास दीड तास, 2 तास. सरांच्याकडे बघितलं की 1.5-2 तास सलग सहज स्थिर बोलतायत. ही आहे ती ज्याला विकसित व्हायचं क्षमता असणं अपेक्षित असतं. मी माझा विकास कोणत्या पद्धतीनं करायचा, आजपासून उद्यापर्यंतची जी व्याख्यान आहे ती सगळी त्या पद्धतीची आहेत. आणि एक मला खूप सरांचं आवडलं की जेवढं पाहिजे तेवढंच वाचायचं. म्हणजे माझ्यासारख्याचा मी का मागं राहिलो त्याचा मला आता सरांच्यामुळे साक्षात्कार झाला. माझ्याकडे 10,000 पुस्तकं आहेत, मी वाचतच राहतो आहे. पण त्यांनी जीवनात यशस्वी होण्याचं सूत्र सांगितलं की पूर्वी नवनीत होता. आम्ही ज्या वेळेला शाळेला होतो त्यावेळेला नवनीत आम्हाला परीक्षेत पास व्हायचं असलं तर नवनीत सांगायचं की गाईडचा वापर करा. पुन्हा त्यांनी 21 अपेक्षित काढले. म्हणजे ज्याला अजिबातच अभ्यास करायचा नाही, सरांच्या सारखं यशस्वी व्हायचंय, त्यानं 21 अपेक्षित कडे जायचं. जास्त वाचायच्या नादाला लागायचं नाही. पास पुरतं व्हायचं असेल तर तिकडे जायचं.
जीवनाचा प्रॅक्टिकल अभ्यास सरांनी आपल्याला सांगितला. एवढ्या कमी वयामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये झेप घेता येते. परिस्थिती ज्याला आयुष्यामध्ये उड्डाण घ्यायचं आहे त्याला कोणती गोष्ट आडवी येत नाही, परिस्थिती येत नाही, पैसा येत नाही, फक्त जिगर तेच असावं लागतं. पतंग आकाशामध्ये त्याच वेळेला उंच उडू शकतो की त्या वेळेला वारं उलट्या दिशेचं असतं. सरळ दिशेनं कधीच आजपर्यंत पतंग उडालेला नाही आणि उडणारी नाही. हे असे पतंग त्याच वेळेला उंच जातात की ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती असते. धन्यवाद सर. इथं येऊन एवढ्या लेकरांना खूप छान प्रेरणा दिली. सर्वांच्या वतीनं आपलं हृदयापासूनचं आभार. आपल्यासाठी